नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा आत्नुरे। आज आपण घटना निर्मिती हा टॉपिक बघणार आहोत। बघा, परीक्षेच्या दृष्टीनं घटना निर्मिती या टॉपिकमध्ये काय काय केलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं या घटना निर्मिती या टॉपिकमध्ये एक्झाम ओरिएंटेड काय आहे, म्हणजे घटना निर्मिती कशी झालेली आहे याच्यामध्ये हे दिलेलं असणार आहे। म्हणजे आपल्या घटनेची संविधान सभा जी आहे, घटना समिती जी आहे ती कशी गठीत झालेली आहे, किंवा संविधान सभेचे जी काही अधिवेशनं झालेली आहेत, संविधान सभेचं पहिलं अधिवेशन जे आहे तात्पुरती बैठक जे 9 डिसेंबर 1946 रोजी भरलेली, किंवा मग कायमस्वरूपी जे 11 डिसेंबर 1946 रोजी भरलेली असेल, किंवा मग संविधान सभेच्या वेगवेगळ्या समित्याच्या माध्यमातून संविधान सभा, त्यालाच आपण घटना समिती म्हणतो, ती कार्य केलेली आहे। मग त्या समित्या वेगवेगळ्या, जे संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, कायप्रत नियम समिती, मसुदा समिती, जे काही महत्त्वाच्या समित्या आहेत त्या समित्यावर प्रश्न या घटना निर्मिती या टॉपिकमध्ये विचारले जातात। त्यानंतर काय विचारतात रे, की त्या घटना समितीचे जे काही इलेक्शन्स वगैरे आहेत त्या इलेक्शन्सवर प्रश्न येऊ शकतो, आणि त्याच अंतर्गत इलेक्शन अंतर्गत बाबा अपक्ष किती निवडून आले, किंवा इतर काही जे काय निवडून आलेले असतील, किंवा काय महिला किती निवडून आले आहेत, महिला कुठल्या प्रांतातून कोणत्या प्रांतातून त्यांना प्रतिनिधित्व मिळालेले आहे यावर विचारू शकतात। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, स्रोत जो आहे तो म्हणजे कुठून आपण कोण्या घटनेमधून काय घेतलेलं आहे, की समर्थ सूची कुठून घेतले, बाबा ऑस्ट्रेलियाकडून घेतले का कुठून घेतले, त्यावर प्रश्न येतात। किंवा मग बेसिक जी काही गोष्टी आहेत की याच्याही सोडून काय विचारतात तरी म्हणजे घटनेच्या समित्या, किंवा मग घटनेच्या जे काय स्रोत, याला सोडूनही प्रश्न कशावर येतात, तर तारखा जे काय आहेत, काही महत्त्वाच्या खूप तारखा आहेत या घटना निर्मिती या टॉपिकमध्ये। जसं की बाबा आपण राष्ट्रकुलाला अनुमोदन दिलेले असेल, किंवा मग काय रे राष्ट्रध्वज स्वीकृत, राष्ट्रगीत, राष्ट्रगान, त्यानंतर काय रे शेवटचं अधिवेशन जे झालेलं आहे 24 जानेवारी 1950ला, त्या अधिवेशनाच्या गोष्टी त्याच्यावर विचारतात। किंवा मग रे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन जे आहे त्याच्या तारखावर कोणी मांडले, पंडित जवाहरलाल नेहरू 13 डिसेंबर 1946 आणि मंजुरी 22 जानेवारी 1947ला मिळाले। म्हणजे मी काय सांगतोय, प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात याच्यावर हे खूप महत्त्वाचं। किंवा घटना समितीची निशाणी काय, हत्ती, चीफ ड्राफ्ट मन कोण आहेत, एन मुखर्जी आहेत, सी मुखर्जी नाही, सी मुखर्जी हे घटना समितीचे उपाध्यक्ष आहेत, पण चीफ ड्राफ्ट मन कोण होते रे, एन मुखर्जी होते। मग त्याच्यावर प्रश्न विचारतात। किंवा भारतीय राज्यघटनेचं हस्ताक्षर आत्ता परवाचं राज्यसेवा मुख्य जी झाली 2023 जानेवारी, त्यावर विचारले की भारतीय राज्यघटनेचे हस्ताक्षर कोणी लिहिले आहे, तर प्रेम बिहारी नारायण राज यादव यांनी लिहिलेले आहे। आणि त्याच्यावर नक्षीकाम जे आहे तर बिहोर राम मनोहर सिन्हा यांनी केलेलं आहे, आणि हिंदी भाषेतली राज्यघटना वसंत कृष्ण वैद्य यांनी केली आहे। म्हणजे अशी बेसिक गोष्टी, म्हणजे जे काय फॅक्च्युअल डेटा आहे त्यावर पण प्रश्न येतात। किंवा घटना समितीची निशाणी पण आता विचारले, त्यांनी हत्ती आहे वगैरे, ओके। तर या एकदम फॅक्च्युअल जी की बाबा किती खर्च आला आहे, 64 लाख रुपये खर्च आला आहे, किती कालावधी किती लागला आहे घटना तयार करण्यासाठी, 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस, जनरली आयोगानं 17 दिवस दिले बरं का, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस, तेच सांगायचं आपण। म्हणजे या फॅक्च्युअल डेटावर पण प्रश्न विचारतात, हे मला तुम्हाला सांगायचं आहे। अजून आपण टॉपिक सुरू केलं नाही, म्हणजे प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात, म्हणजे अगदी बेसिक असतात। की 9 डिसेंबर 1946ला जी तात्पुरती बैठक भरली, त्या तात्पुरत्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते, आणि काय रे उपाध्यक्ष कोण होते, व अध्यक्ष सचिदानंद सिन्हा होते, मग त्यांना कोण अनुमोदन दिले, असेही प्रश्न विचारण्यात आलेले। किंवा उपाध्यक्ष कोण होते, फ्रँक अँथोनी वगैरे, मग याच्यावरही प्रश्न विचारलेले आहेत। अगदी बेसिकवर प्रश्न विचारले जातात, त्यामुळं खूप डीप जाण्याची गरज नाही असं मला वाटतंय की घटना निर्मिती या टॉपिकमध्ये। पण फॅक्च्युअल डेटा खूप चांगला असणं गरजेचं आहे। मी या टॉपिकमध्ये तुम्हाला शेवटी सांगणार आहे की कुठल्या तारखा महत्त्वाच्या, जे पाठच पाहिजेत, ओके। आणि जे मी आत्ता सांगणार आहे याच्या बाहेर प्रश्न गेला तर मी जबाबदार आहे, हे निश्चिंत सांगतो तुम्हाला की याच्या बाहेर प्रश्न जाऊच शकत नाही। आणि मी हे सगळं व्हॉईस मेसेज घेण्याचं कारण हे आहे की मला बांधापर्यंतल्या जी काय जे धुऱ्यावर बसून बांधावर बसून जे अभ्यास करणारी आहेत विद्यार्थी, किंवा गडचिरोलीसारख्या भागामध्ये राहणारी मुलं आहेत, किंवा ज्यांना क्लासेसपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचायचं आहे। खरंच सांगतोय, त्यांना एकदम क्वालिटीचं दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, ही माझी अत्यंत प्रामाणिक इच्छा आहे मित्रांनो, ओके। आणि त्या विद्यार्थ्यांनी मनापासून हे सगळं करावं। आणि तुमची कोणी मित्र असतील की बाबा तुमच्यासारखीच ज्यांची गरीब अवस्था आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता, आणि ह्या विद्यार्थ्यांचंच खरंच गरजेचं आहे की, आणि ती करतात हे 100% खरं आहे, आणि माझ्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वास ठेवून करतायत, आणि त्या विश्वासास पात्र ठरण्यासारखं मी 100% प्रयत्न निश्चिंत करणार आहे। नक्की मी सांगितलेल्या बाहेर तुम्हाला निश्चिंत प्रश्न येणार नाही। मी आता सुरू करतोय घटना निर्मिती। सर्वांचं लोकसेवा अकॅडमी आणि लोकसेवा पब्लिकेशनमध्ये मी अप्पा आत्नुरे स्वागत करतो।
जवळजवळ 5 मिनटं मी तुमची प्रश्न कशा प्रकारे येतात त्याच्यावर घेतलेले आहेत. तर घटना निर्मिती, राज्यघटना म्हणजे काय रे? राज्यघटना म्हणजे बघा आपली घटना लिखित आहे आणि आता इंग्लंडची घटना ही अलिखित आहे. म्हणजे काय रे? अलिखित आहे म्हणजे काही लिहून ठेवलंच नाही का त्यांनी? लिहून ठेवलेलं असतंय पण ती एकदाच लिहून ठेवलेलं नसते. आता लिखित राज्यघटना म्हणजे काय की एका विशिष्ट वेळी आणि एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे दाखवून म्हणजे एखाद्या पुस्तकाकडे बोट दाखवून सांगू शकतो की ही माझी घटना आहे. म्हणजे विशिष्ट टाईम पिरियडमध्ये विशिष्ट वेळी बसून आणि काय रे विशिष्ट उद्देशाने जे लिहिली गेलेली असते त्याला आपण लिखित घटना असं म्हणतो. आणि त्याच्यानुसार तिथून पुढं जो कारभार चालतो त्याला आपण लिखित घटना असं म्हणतो. ते परंपरेनं जी काय कालावधीनं लिहिले गेलेले असतात ती इंग्लंडची घटना ही अलिखित आहे तर आपली घटना ही आपली घटना ही लिखित आहे तर इंग्लंडची घटना ही अलिखित आहे हे लक्षात ठेवा. आपली घटना कशी आहे रे? मग आपल्या घटनेमध्ये बदल आपण सहजासहजी करू शकतो का? मी हे सोबत सांगताना सांगतोय. तर सहजासहजी आपल्या घटनेमध्ये बदल करू शकत नाहीत. काही गोष्टीमध्ये बदल करू शकतो, काही गोष्टीत करू शकत नाही. म्हणजे आपली घटना इंग्लंड एवढी कारण फ्लेक्झिबल पण नाही, लवचिक पण नाही आणि अमेरिके एवढे रिजिड पण नाही. मोर फ्लेक्झिबल दॅन रिजिड अशा प्रकारची आपली घटना आहे. ओके, दोन्ही आहेत. काही घटना दुरुस्ती आपण सिंपल मेजॉरिटीनं करू शकतो, साध्या बहुमतानं, म्हणजे काय रे प्रेझेंट अँड वोटिंगच्या हाफ. आणि काही आपल्याला काय करावं लागतात रे 2/3 मेजॉरिटीनं पास करावे लागतात. म्हणजे 368 अंतर्गत करावे लागतात. म्हणजे काय रे 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग प्लस हाफ ऑफ टोटल मेंबर ऑफ दॅट हाऊस इज कॉल्ड काय स्पेशल मेजॉरिटी. म्हणजे स्पेशल मेजॉरिटीनं काही आपल्याला बिलं पारित करावी लागतात 368 अंतर्गतची. आणि 368 म्हणजे ज्याचा राज्यांचा संबंध येतो तर 368 अंतर्गत घटना दुरुस्तीचे म्हणजे काय 2 येतात. कोणते? एक स्पेशल मेजॉरिटी आणि एक काय रे स्पेशल मेजॉरिटी प्लस अर्ध्या राज्यांची सहमती. अर्ध्या राज्यांची सहमती कुठं लागतं रे? जिथं राज्याचा संबंध येतो अशा ठिकाणी. आता जीएसटी बिल आहे तर केंद्र आणि राज्याचा दोघांचाही संबंध येतो ना. SGST CGST वगैरे बघतो आपण तर त्या दोघांचा संबंध येतो. म्हणून तिथं मात्र काय लागतं रे? राज्याची सहमती लागते. मग राज्याची सहमती लागते मग तिथं काय लागणार? स्पेशल मेजॉरिटी प्लस अर्ध्या राज्यांची सहमती लागते. ओके, ते असते. आता शेवटी घटना निर्मिती हा टॉपिक बघतोय आपण. तर राज्यघटनेला आपण फंडामेंटल लॉ म्हणतो. ओके, आणि ज्यामध्ये शासनाचं स्वरूप आणि नागरिक आणि शासन यामधल्या संबंधाची निश्चिती केलेली असते त्याला आपण राज्यघटना असं म्हणतो. भारतीय राज्यघटना ही न्याय मंत्रालयाशी संबंधित वैधानिक विभागाकडून प्रकाशित केली जाते. कोणाकडून प्रकाशित केली जाते असंही विचारतात. तर भारतीय राज्यघटना ही मात्र वैधानिक विभागाकडून प्रकाशित केली जाते. भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे. आता मी तुम्हाला याच्यापूर्वी पण सांगितलं की पहिलं आपण काय रे पॉलिटी अंतर्गत काय बघितलेलं आहे? सगळी कायदे बघितलेला आहे. मी रॅपिड फायरमध्ये कायदे थोडेफार सांगतो. तर 1773च्या कायद्यात काय होतं रे मित्रांनो? ज्यांनी व्हॉइस मेसेज ऐकले त्यांनी जर येत नसेल तर थोबाडीत मारून घ्यायचं. मग काय करताय तुम्ही? मी जे टाकतोय ते करत नसाल तर त्याला काही अर्थ नाही ना. मी हे सगळं घेतोय कोणासाठी? तर 1773च्या कायद्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला होता आणि तो पहिला कोण आहे? वॉरन हेस्टिंग आहे. आणि त्यानंतर जर बघितला 1773च्या कायद्यानुसार म्हणजे 1773चा कायदा कशासाठी होता रे? ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण आणण्यासाठी होता, त्यांना वाढीव अधिकार देण्यासाठी नव्हता. मग 1773च्या कायद्यानुसार दुसरी महत्त्वाची तरतूद कोणती होती? ती म्हणजे काय रे 1773च्या कायद्यानुसार 1774ला कलकत्ता या ठिकाणी सुप्रीम कोर्टची स्थापना करण्यात आली आणि त्याचा चीफ कोण होता? तर चीफ जस्टिस एलिझा इम्पे होता. दॅट्स इट. एवढंच माहिती पाहिजे. त्यानंतर 1784चा कायदा झालेला आहे. तर 1784च्या कायद्यामध्ये माहिती आपला मी रॅपिड फायर स्पीडली सांगतो प्रत्येकामधल्या एक गोष्टी ज्याच्यावर प्रश्न प्रिव्हियस इयरला येऊ शकतो. तर 1784ला काय केले रे? ब्रिटिश धारित क्षेत्र म्हणजे काय रे ब्रिटिश ऑक्युपाइड काय रे एरिया असं भारताच्या प्रदेशाला पहिल्यांदाच उल्लेख करण्यात आला होता. त्यामध्ये पिट्सनं ते पारित केलं आणि बोर्ड ऑफ कंट्रोल जे काय त्यांच्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निर्माण करण्यात आलं होतं. दॅट्स इट. आणि 1793 आता इथून पुढं चार्टर ॲक्ट होते. 1793च्या चार्टर ॲक्टमध्ये काय होतं रे? जे बोर्ड ऑफ कंट्रोलचे पगार जे आहेत ते भारताच्या तिजोरीतून दिले जातील असं हे सगळ्यात महत्त्वाची 1793च्या याच्यामध्ये रिकमेंडेशन होती. आणि ते 1919 पर्यंत बोर्ड ऑफ कंट्रोलचे जे काही पेमेंट्स आहेत ती मात्र भारताच्या तिजोरीतून देण्यात आले होते. ओके, आणि बघा त्याच्यानंतर एक महत्त्वाचं बघा 1793 नंतर 20 वर्ष झाले सांगितले. म्हणजे याचा अर्थ 1793 प्लस 20 वर्ष म्हणजे किती झालेले? 1813. 1813च्या कायद्यानुसार 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे कोणते रे? की ख्रिश्चन जे धर्मप्रसारक आहेत त्यांना भारतात धर्मप्रसारण करण्यासाठी म्हणजे काय रे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी परवानगी देण्यात आली. म्हणजे धार्मिक कार्य असताना परवानगी देण्यात आली. आणि दुसरं शिक्षणासाठी 1 लाख रुपये खर्च करण्याची काय
तरतूद त्यामध्ये होती. नंतर 1833च्या कायद्यामध्ये काय होतं रे, आणि 1813मध्ये अजून एक महत्त्वाचं होतं ते म्हणजे काय रे, जो ईस्ट इंडिया कंपनीचा एकाधिकारशाही होता व्यापाराचा तो मात्र नष्ट करण्यात आला. आणि बाकी काय 1833च्या कायद्यात खूप काही महत्त्वाचं नाही. 1833च्या कायद्यामध्ये 1 लाखाजागी 10 लाख रुपये करण्यात आलं. आणि 1833च्याच कायद्यामध्ये काय करण्यात आलं होतं रे, 1833च्या कायद्यामध्ये 1833चा जो कायदा आहे त्यामध्येच लक्षात ठेवा, बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता, मी सांगितलं तुम्ही 1773मध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल बनला होता. आता बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला आहे. ओके, भारताचा गव्हर्नर जनरल. आता नंतर चेंजेस कुठं आहेत रे, डायरेक्ट या पदनामामध्ये, तर डायरेक्ट 1858मध्ये काय झालं, भारताचा गव्हर्नर जनरल काय कसा बदल झाला आहे, भारताचा गव्हर्नर जनरल याचं नामांतरण काय झालं, भारताचा गव्हर्नर जनरल अँड व्हॉइसरॉय असं झालेलं होतं. ओके, तर 1833मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला सांगितलं मी, तर बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला. आणि याच कायद्यामध्ये शिक्षणासाठी 10 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली. दॅट्स इट, एवढंच लक्षात ठेवा. आणि चार्टर ॲक्ट 1853मध्ये काय लक्षात ठेवाल तुम्ही, की खुले स्पर्धा लागू करण्यात आली 1853ला, एवढंच लक्षात ठेवायचं आहे कायद्यामध्ये. आणि 1858चा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताची सत्ता ही कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीकडून आता कोणाकडे गेलेली आहे, तर ब्रिटिश पार्लमेंटकडे गेलेली आहे. तर कंपनीच्या राजवटीत हा कायद्याचा शेवट इथेसरी झालेला आहे. ओके, भारताच्या गव्हर्नर जनरलचं पदनाम बदलून काय गव्हर्नर जनरल व व्हॉइसरॉय झालेलं आहे. ओके, तर भारताच्या गव्हर्नर जनरलचं पदनाम बदलून काय करण्यात आलं, गव्हर्नर जनरल अँड व्हॉइसरॉय असं करण्यात आलेलं होतं. आणि बघा याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे की गव्हर्नर जनरल अँड व्हॉइसरॉय सोबत काय करण्यात आलं आहे की भारत याला आता जर समजा ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी सत्ता जाऊन कोणाची आली, ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता आली आहे. मग ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता आली, मग कोण कारभार बघायचा ब्रिटिश पार्लमेंटच्या वतीनं, तर त्यातल्या ब्रिटिश संसदेमधली काही मेंबर जे आहेत ती संसदेमधले मेंबर्स जे घेऊन मग ते काय केलेले आहेत, भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं. आणि पहिला भारत मंत्री कोण आहे, लॉर्ड स्टॅनले हे पहिला भारत मंत्री आहे. ओके, कोण, लॉर्ड स्टॅनले. आणि भारत मंत्री आणि त्याला मदत करण्यासाठी 15 जणांचं इंडिया कौन्सिल निर्माण करण्यात आलं 1858. म्हणजे 1858चा कायद्याला भारताचा सुशासनाचा कायदा असं म्हणतो. ओके, तर त्यानंतर 1861च्या कायद्यामध्ये काय होतं रे, कायदे करण्याच्या प्रक्रियेत भारतीयांना सहभागी करून घेण्याचं प्रतिनिधित्व संस्थाचा प्रारंभ पहिल्यांदा करण्यात आला. आणि नवीन कायदेमंडळ स्थापन झाली. याच्यानुसार 1862ला बंगाल आणि 1866मध्ये नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स हे निर्माण झालेले आहेत. आणि इंडिया कौन्सिल ॲक्ट 1892 हा मात्र अर्थसंकल्पावर चर्चा आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचा अधिकार बहाल केला आहे या कायद्यानुसार. आणि निवडणूक शब्द वापरला आहे पण तसा प्रयोग करण्यात आलेला होता. आणि मोर्लो मिंटो सुधारणा कायदा कायसाठी आहे रे, की इथं केंद्रीय मंडळातील सदस्य संख्या 16वरून 60 करण्यात आली. महत्त्वाचं आहे, 16वरून 60 करण्यात आली. आणि याच कायद्यानं प्रथमच भारतीयांना व्हॉइसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी होण्याची तरतूद करण्यात आली. आणि पहिले करण्यात सच्चिदानंद सिन्हा जे आहेत, ओके, ते व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय ठरले. आणि स्वतंत्र मतदारसंघ, कारण मुस्लिमांना धर्माच्या आधारावर स्वतंत्र मतदारसंघ देण्याचं पहिल्यांदाच मोर्लो मिंटो सुधारणा याच्यावरच विचारतात. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला आहे, याच्यावर अनेक वेळेस प्रश्न विचारलेला आहे. 1919च्या कायद्यामध्ये काय होतं रे, स्वतंत्र मतदारसंघ पहिल्यांदा सुरू केले. मी याच्यावर तुम्हाला याची हिस्ट्री पण सांगितलेली आहे. ओके, ते पहिल्यांदा काय, म्हणूनच काय रे, हे कोणी दिले रे, मिंटोनं दिलेलं आहे. म्हणूनच काय रे, मिंटोला काय म्हणतात मग, सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक असं म्हणतात. आणि 1909च्या कायद्यातलं सगळ्यात महत्त्वाचं तरतूद तेच आहे, स्वतंत्र मतदारसंघ कोणाला, मुस्लिमांसाठी निर्माण करण्यात आलेलं. आणि गांधीजीनं मात्र मोर्लो मिंटो सुधारणा कायद्याला काय आपल्या नाशाचं कारण ठरलं असं म्हणलेलं होतं. बरं, असो. आता 1919च्या कायद्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे बघा, केंद्रामध्ये काय डायरची निर्माण करण्यात आली, बरोबर का, नाही केंद्रात डायरची करण्यात आली नाही. 1919मध्ये केंद्रामध्ये बायकॅमरल सिस्टीम, बायकॅमरल म्हणतोय, बायकॅमरल म्हणजे द्विसदनीय, 2 सभागृह असणारं. ओके, तर कोणते 2 सभागृह, तर वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह. आणि प्रांतिक स्तरावर डायरची निर्माण करतात. डायरची म्हणजे काय रे, त्यालाच द्विशासन म्हणतात मराठीमध्ये. द्विशासन म्हणजे सोपीव खाती आणि राखीव खाती असं निर्माण करण्यात. म्हणजे केंद्रामध्ये काय केलं आहे, बायकॅमरल सिस्टीम, आणि प्रांतामध्ये डायरची म्हणजेच काय रे, द्विशासन व्यवस्था या 1919च्या कायद्यानुसार निर्माण करण्यात आली. आणि 1919च्या कायद्यानुसार उर्वरित अधिकार, त्याला शेषाधिकार म्हणतो. मी जे महत्त्व सांगतो तेवढेच लक्षात ठेवा, का रे जे मी सांगतोय पॉईंट ते खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरच प्रश्न येतो, त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न येऊच शकत नाही. हे माझा कॉन्फिडन्स, मी 100% कॉन्फिडेंटली बोलतोय, उगाच काहीतरी भापाट्या मारत नाही. या क्षेत्रामध्ये अनेक वर्षाचा अनुभव मी या ठिकाणी गुंतवलेला आहे, म्हणून सांगतोय अगदी प्रामाणिक माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. आणि हे सगळं सेशन, हे सगळं म्हणजे फ्रीमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचं एकमेव कारण आहे की माझ्या गरीब विद्यार्थ्यांना, माझ्या मायबापांना, का रे
त्या विद्यार्थ्यांना खरंच हे परवडणारं नाही क्षेत्र त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ह्या तमाम जनतेच्या आकारे बांधापर्यंतच्या विद्यार्थ्यापर्यंत मी पोहोचला पाहिजे, हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. आणि त्या विद्यार्थ्यांचं कुठंतरी त्यांचं काय भलं झालं पाहिजे, सरकारी नोकरी लागली पाहिजे, त्यांचं कुटुंब सुधारलं पाहिजे, त्यांचं आयुष्य सुधारलं पाहिजे, हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. म्हणून लक्षात घ्या, 1919च्या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा म्हणतात. या कायद्यात केंद्रीय स्तरावर बायकॅमरल सिस्टीम, प्रांतिक स्तरावर डायार्ची, त्याला द्विशासन व्यवस्था म्हणतात. आणि या कायद्यातच हाय कमिशनर हे नियुक्त करण्यात आले, हाय कमिशनर. आणि स्वतंत्र मतदारसंघ शीख, मुस्लिम आणि भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन यांना देण्यात आलं. आणि लक्षात ठेवा, याच कायद्यामध्ये कार्य प्रथमच प्रांताचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळं मांडण्यास सुरुवात झाली होती. ओके, एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या तरी सफिशियंट आहे, याच्या पलीकडे जायची गरज नाही. सांगितले तुम्हाला मी, शेषाधिकार कोणाला ठेवले रे? केंद्राला, 1919 आता 1935च्या कायद्यामध्ये काय होतं? 321 कलम, 10 परिशिष्ट होते 1935च्या कायद्यामध्ये. ऑल इंडिया फेडरेशनची तरतूद होती. आता बघा, इथं 1935च्या कायद्यामध्ये मात्र केंद्र स्तरावर काय करण्यात आलं रे? बायकॅमरल तर ठेवलंच, पण केंद्र स्तरावर सोबत काय घेतलं रे? केंद्र स्तरावर डायरची निर्माण करण्यात आली. जसं तिथं प्रांतात केली होती 1919ला, इथं मात्र केंद्रात डायरची निर्माण करण्यात आली आणि 1935ला. आणि प्रांतात मात्र डायरची काढून काय करण्यात आलं? ॲटोनॉमी म्हणजे काय रे? प्रांतिक स्वायत्ता निर्माण करण्यात आली. ओके, प्रांतिक स्वायत्ता, प्रांतिक स्तरावर प्रांतिक स्वायत्ता कधी लागू झाली? 1 ऑक्टोबर 1900 ऑक्टोबर समजा किंवा 1937ला लक्षात ठेवा. 1937 ते 1939 पर्यंत मात्र प्रांतिक स्वायत्ता लागू होती. आणि 11 पैकी 6 प्रांतात काय होतं रे? द्विसदनीय करण्यात आले होते. कुठले कोणकोणते प्रांत होते? मग 6: आसाम, मद्रास, संयुक्त प्रांत, बंगाल, बिहार आणि बॉम्बे होते. आणि स्वतंत्र मतदारसंघात वाढ करण्यात आली. मग कोणकोणते वाढ केले? तर महिलांना आणि दलित आणि कामगार यांना समाविष्ट केले. पूर्वीचे कोणकोणते होते रे? शीख होते, भारतीय ख्रिश्चन होते, अँग्लो इंडियन आणि युरोपियन होते. त्यामध्ये हे कामगार आणि महिला आणि दलितांना ॲड करण्यात आलं. आणि अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे रे? तर प्रांतिक स्तरावर सांगितलं आहे प्रांतिक स्वायत्ता, केंद्रीय स्तरावर 2 गोष्टी, केंद्रामध्ये बायकॅमरल पण होतं आणि डायरची पण निर्माण करण्यात आली होती. आणि शेषाधिकार जे आहे अत्यंत महत्त्वाचं, 1935च्या कायद्यानुसार शेषाधिकार कोणाला होते रे? गव्हर्नर जनरलला होते. जर कोणी चुकला तरी प्रश्न तर खैरियत नाही. 1935च्या कायद्यानुसार शेषाधिकार हे गव्हर्नर जनरलला होते आणि 1919नुसार म्हणला तर केंद्राला होते. ओके, आणि याच कायद्यामध्ये 1935च्या कायद्यामध्ये RBIच्या स्थापनेची तरतूद होती. प्रांतिक लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापनेची तरतूद होती. फेडरल कोर्टाची तरतूद होती, जे की 1937ला स्थापन झालं होतं. आणि इंडिया कौन्सिल रद्द करण्याची तरतूद यातच होती खरे. आणि त्यानंतर ॲडव्होकेट जनरल वगैरे जे काय आहेत किंवा आर्थिक सल्लागार पद वगैरे याच कायद्यानुसार निर्माण करण्यात आलेले होते. आणि सूची वगैरे जे आहेत, संघसूची, केंद्रसूची, समोरसूची याच कायद्यात निर्माण करण्यात आलेले आहेत. आणीबाणीविषयक तरतूदही याच कायद्यामध्ये होत्या. ओके, दॅट्स इट. एवढं लक्षात ठेवा, याच्या बाहेर काय करण्याची गरज नाही. मी थोडं रॅपिड फायर तुम्हाला 1773 ते 1935 पर्यंतचे कायदे या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, तर आता आपण घटना निर्मिती, तर घटना आपली कशी निर्माण झाली आहे? मग आता हेच आहे की 1773 पासून 1935 पर्यंतचे वेगवेगळं काय ब्रिटिशांनी मग आपण का संघात्मक व्यवस्था का स्वीकारली? याचं कारण हेच आहे की आपण काय संघात्मक म्हणजे काय फेडरेशन, आपल्या घटनेमध्ये कुठंही शब्द फेडरेशन हा शब्द वापरण्यात आला नाही, पण आपली रचना पूर्ण फेडरेशनसारखे निर्माण करण्यात आलेली आहे. त्याचं कारण काय रे बरो? की त्याचं कारण हे आहे की 1773 पासून 1935 पर्यंत काय फेडरेशनसारख्याच तरतुदी होत्या. मग आता नव्यानं विकत का घ्यायचं? ओके, म्हणून आपण काय रे तर फेडरेशन असेल किंवा मग काय रे पार्लमेंटरी सिस्टीम असेल, ह्या गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत. ओके, पार्लमेंटरी सिस्टीमच निर्माण करण्यात आली होती आणि फेडरेशन मात्र हा शब्द काय रे आपल्या घटनेत कुठेही वापरण्यात आलं नाही. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की बाबा आपलं जे संघ आहे काय आपल्या प्रांताच्या कराराद्वारे निर्माण झालेलं नाही आणि घटक राज्यांना आपल्या काय फुटून बाहेर पडता येणार नाही, अशा 2 तरतुदी त्यांनी सांगितल्या होत्या. म्हणून काय फेडरेशन हा शब्द त्यामुळे वापरण्यात आलेला नाही. मग काय, मग राज्यांचा संघ असा आपल्या घटनेत वापरण्यात आलेला आहे. कशामध्ये रे? पहिलं कलम काय सांगते रे? कलम 1 उपकलम 1 काय सांगते आपल्या घटनेमधील संघराज्य राज्यक्षेत्रामध्ये 1 ते 4 भाग 1 मध्ये त्यातलं कलम 1 आणि उपकलम 1 काय सांगते रे? इंडिया दॅट इज अ भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स असं सांगते. म्हणजे काय रे? म्हणजे भारत हा काय असेल? राज्यांचा संघ असला असं सांगते. ओके, आणि त्यामुळं भारतामध्ये काय रे काय निर्माण करण्यात आलं? फेडरेशनची तरतूद जरी नसली भारतीय म्हणजे घटनेमध्ये शब्द जरी वापरण्यात नसला तरी त्याच्या तरतुदी मात्र आपल्या घटनेमध्ये आहेत. पण आपली आता घटना कशी निर्माण झाली ते बघू आणि आपल्या संविधान सभेची मागणी केव्हापासून सुरू झाली ते बघू आपण एकदम थोडे रॅपिड फायर. तर पहिल्यांदा 1895 मध्ये स्वराज्य विधेयक लोकमान्य टिळकांनी मांडले. त्यामध्ये काय घटना समिती असा शब्द उल्लेख न करता
रे संविधान सभा असा उल्लेख न करता काय केले, स्वराज्य विधेयकामध्ये प्रथमतः तशा स्वरूपाची मागणी करण्यात आली. 1922मध्ये महात्मा गांधी यांनी भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल अशी काय एखादी काय समिती गठीत झाली पाहिजे असं कुणाचं मत होतं. हरिजनमध्ये महात्मा गांधी यांनी म्हणले होते. आणि ऑगस्ट 1928मध्ये नेहरू रिपोर्टनुसार भारतीयांनी भारतीयांसाठी संविधान निर्माण करण्याचा पहिला प्रयत्न म्हणजे काय, नेहरू रिपोर्ट आहे. बरोबर. तर बऱ्याच जणांना माहिती आहे की नेहरू रिपोर्ट कशामुळे झाला रे, तर सायमन कमिशन कधीचा आहे रे, 27चा आहे. बरोबर. तर सायमन कमिशनला ब्रिटिशाच्या सायमन कमिशनला विरोध का केला रे आपण, कारण त्याच्यामध्ये 7च्या 7 ब्रिटिश होते म्हणून आपण विरोध केला आहे. बरोबर. मग सायमन कमिशनला विरोध केल्यामुळं त्यावेळेसचे बर्कनहेड म्हणाले की बाबा तुम्ही जर समजा काय सायमन कमिशनला विरोध करत असाल तर एक आमचं आव्हान स्वीकारा की तुम्ही तुमच्या देशामध्ये असणारी वेगवेगळी जी काय पक्ष आहेत त्यांना मान्य होईल, सर्वांना मान्य होईल अशी घटना तयार करून दाखवा. तुम्ही म्हणताय ना विरोध करताय ना, करून दाखवा असं बर्कनहेडनं आव्हान दिलं. ते आव्हान मात्र काँग्रेसनं स्वीकारून मोतीलाल नेहरू यांच्या आदेशाखाली समिती गठीत केली. त्यालाच नेहरू रिपोर्ट असं म्हणतात. ओके. त्याच्या आधारे त्यांनी भारतीयांसाठी काय एक घटना कशी असली पाहिजे, म्हणजे भारतीयांसाठी तयार केलेली घटना म्हणजे पहिला प्रयत्न म्हणजे कोणती आहे रे, तर नेहरू रिपोर्ट आहे. ओके. त्याचाच तो त्याने स्वीकारला म्हणजे नेहरू रिपोर्ट आहे. पण नेहरू रिपोर्ट मात्र सर्व पक्षांनी स्वीकारला नव्हता. म्हणजे याचा अर्थ 1928ला काय रे सांगतोय की घटना निर्मितीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये सांगतोय. तर 1934ला बघा संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम शब्दोल्लेख करून म्हणजे संविधान सभा असा शब्द वापरून पहिल्यांदा संविधान सभा असे शब्द कोणी केला रे, मानवेंद्रनाथ रॉय यांनी केलेला आहे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी मागणी केली. ते साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते. त्यांनी मागणी केली की बाबा काय रे भारतीयांसाठी काय असली पाहिजे, एक संविधान सभा असली पाहिजे अशी कल्पना त्यांनी मांडली. नंतर डिसेंबर 1934मध्ये प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसच्या पाटणा अधिवेशनामध्ये काय औपचारिक मागणी करण्यात आली. आणि 1938ला स्वतः नेहरूजी यांनी घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेली संविधान सभेद्वारे करण्यात यावी असं त्यांनी मागणी केली. नंतर 1900 मग आता इथपर्यंत फक्त भारतीयांनीच मागणी केली. कधीपर्यंत रे, 38पर्यंत. पहिल्यांदा ब्रिटिशांनी भारताच्यासाठी काय पॉझिटिव्ह निर्णय दिला 1940ला. त्याच्यावरच प्रश्न आला होता आता परवा, बरोबर ना. 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये लॉर्ड लिनलिथगो यांनी ऑगस्ट ऑफर घोषणा केली. त्यामध्ये काय करण्यात आलं की भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. काय भारताची घटना त्यांनी पहिल्यांदा मान्य केलं की भारतीयांनी तयार करावी. मुख्यतः म्हणजे काय रे, सगळे भारतीय असतील असं नाही, तर मुख्यतः भारतीयांनी तयार करावी असं पहिल्यांदाच भारताची घटना म्हणजे तयार करण्याचं त्यांनी मान्य केलं. कोणी, इंग्रजांनी. तर काय मुख्यतः म्हणजे याचा अर्थ काय, बाकी इतर लोक असतील. पण 1942ला स्टॅफर्ड क्रिप्स योजना जाहीर झाली. ते पूर्णतः भारतीयांनी तयार करावी असं मान्य केले. पण मात्र क्रिप्स योजना असेल किंवा ऑगस्ट ऑफर असेल मात्र काय काँग्रेसनं मात्र मान्य न केल्यामुळं ते काय यशस्वी म्हणजे लागू झाले नाहीत. त्यानंतर कॅबिनेट मिशन प्लॅन जे आहे ते कॅबिनेट मिशन प्लॅन मात्र मे 1946ला भारतामध्ये आलं. ओके. 24 मार्चला कॅबिनेट मिशन दिल्लीत पोहोचलं. ओके. कॅबिनेट म्हणजे काय, कॅबिनेट मिशन म्हणजे काय, तर ब्रिटिश पार्लमेंटमधले 3 जे काय मंत्री होते ते 3 मंत्री स्वतः येऊन भारतामध्ये परीक्षण करून त्यांनी डायरेक्टच आपली योजना जाहीर केली. त्याला कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणतात. ओके. तर कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर केले. पण या कॅबिनेट मिशनला देखील मुस्लिम लीग किंवा काँग्रेसनं एकत्र आले नाहीत. पण शेवटी पर्याय नव्हता म्हणून ते स्वीकारण्यात आलं. असो, पण आता कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये कोण कोण होते, म्हणजे याला त्रिमंत्री का म्हणतात रे, कॅबिनेट मिशन का म्हणतात ते तिथल्या कॅबिनेटचे मेंबर होते म्हणून. आणि याला त्रिमंत्री का म्हणतात, कारण त्या 3 मंत्री होते म्हणून. कोण 3 मंत्री होते, पॅथिक लॉरेन्स म्हणजे या 3 मंत्र्यामध्ये हाच एक अध्यक्ष होता. आणि 2 सदस्य कोण, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर. म्हणजे 3 मंत्री कोण होते, पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर हे होते. ओके. म्हणजे पॅथिक लॉरेन्स हा भारत मंत्री होता. तर बोर्ड ऑफ कंट्रोलचा प्रेसिडेंट स्टॅफर्ड क्रिप्स होता आणि लॉर्ड ऑफ ॲडमिनिस्ट्री याचं मात्र ए.व्ही. अलेक्झांडर होता. म्हणजे नॉर्मल लक्षात ठेवा, एवढी काही गरज नाही. म्हणजे त्रिमंत्रीमध्ये कोण 3 मंत्री होते, तर पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर. आता मग या कॅबिनेट मिशन प्लॅननुसार संविधान सभा निर्माण झाली. बघा लक्षात घ्या. का रे, कॅबिनेट मिशन प्लॅन त्यालाच आपण काय म्हणतो, मग आपली घटनेमधली संविधान सभा किंवा घटना समिती, संविधान सभा म्हणा किंवा घटना समिती एकच शब्द झाला. तर संविधान सभा किंवा घटना समिती ही कोणाच्या शिफारशीनुसार निर्माण करण्यात आली, कोणाच्या रे, तर ती कॅबिनेट मिशन प्लॅन किंवा त्रिमंत्री योजनेनुसार निर्माण करण्यात आली. ओके. मग आता त्रिमंत्री योजनेबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन बघू. तर त्रिमंत्री योजना 24 मार्च कॅबिनेट मिशन दिल्लीत पोहोचलं. 16 मेला प्लॅन पब्लिश केले त्यांनी आणि 26 मेला ब्रिटिश पार्लमेंटची त्या काय प्लॅनला सहमती मिळाली. तारखा लक्षात ठेवा, 24 मार्च, 16 मे आणि 26 मे.
मग याच्यामध्ये या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये काय काय तरतुदी होत्या आपण ते बघू. कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये आता कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये काय काय तरतूद होत्या रे, तर बघा संविधान सभेची निर्मिती व रचना कॅबिनेट मिशन प्लॅननुसार करण्यात आली. म्हणजे कॅबिनेट मिशन प्लॅननुसार संविधान सभेची निर्मिती आणि काय रचना, म्हणजे 389 सदस्य असतील किंवा मग 3 गट केले जातील इलेक्शनसाठी, 10 लाख लोकसंख्येमागे एक, आणि निवडणूक कशी रे, अप्रत्यक्ष निवडणूक होईल, म्हणजे अप्रत्यक्ष म्हणजेच एकल संक्रमती मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्वाची पद्धत, आणि हे निवडणूक कोण करतील, कोण निवडून देतील, तर 1935च्या कायद्यानुसार जे काही MLA निवडून आले होते त्यांनी मतदान करतील. म्हणजे 389 सदस्य, त्यापैकी 93 सदस्य कोणाला दिले रे, त्यांनी 93 संस्थानिकांना. पण संस्थानिकांचे इलेक्शन संस्थानिकांना त्यांना काय रे, त्यांच्या मनावर होते किंवा सामील व्हायचं का नाही, असं त्यांनी या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये दिलं होतं. तर 93 संस्थानिकांचे मात्र इलेक्शन झाले नाहीत. असं बघू आपण ते काय कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये काय काय होतं ते. तर कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये बघा सुरुवातीला काय सांगितलं मी तुम्हाला, तर कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये घटना निर्मिती स्थापन करण्याची तरतूद होती, आणि याच्यामध्येच काय रे, संघराज्य स्थापन करण्याचं तरतूद याच्यामध्ये होती. संघराज्याची तरतूद कशामध्ये होती, तर संघराज्य स्थापन म्हणजे ऑल इंडिया फेडरेशन स्थापन करण्याची तरतूद या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये होती. आणि त्यामध्येच अजून एक लक्षात ठेवा की घटना तयार होईपर्यंत व्हॉइसरॉयच्या नियंत्रणाखाली हंगामी सरकार जे आहे ते या कॅबिनेट मिशन प्लॅननुसार स्थापन झाले आहे. का रे, हंगामी ज्याला म्हणतो आपण अंतरिम गव्हर्नमेंट जे आहे, अंतरिम गव्हर्नमेंट कोणाच्या शिफारसीनुसार स्थापन झाले, तर ते या कॅबिनेट मिशन प्लॅननुसार झालेलं आहे. त्यानंतर चौथी तरतूद, संघराज्यात हिंदू बहुल आणि मुस्लिम बहुल प्रांताचं समान प्रतिनिधित्व असेल असं सांगण्यात आलं. म्हणजे याचा अर्थ बघा त्रिमंत्री योजनेमध्ये काय काय होतं, संविधान सभा निर्मिती आणि त्याची रचना याची तरतूद केली. दुसरं, आपला भारत हा ऑल इंडिया फेडरेशन असेल अशी तरतूद होती. त्यानंतर तिसरी तरतूद, हंगामी गव्हर्नमेंट याचनुसार स्थापन करण्यात आलं. आणि चौथी म्हणजे या संघराज्यात जे वरी सांगितल्याने फेडरेशन, त्या फेडरेशनमध्ये हिंदू बहुल आणि मुस्लिम बहुल प्रांताचं समान प्रतिनिधित्व असतील असं सांगितलं. ओके, मग कॅबिनेट मिशन प्लॅननुसार आपली संविधान सभा अस्तित्वात आली. खरे, कॅबिनेट मिशन प्लॅननुसार आपली संविधान सभा अस्तित्वात आली. मग संविधान सभेची इलेक्शन्स म्हणजे कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये काय होतं रे, संविधान सभेमध्ये किती असतील सदस्य, 389 सदस्य असतील असं सांगण्यात आलं. सरळ किती रे, 389 सदस्य असतील. त्यामध्ये 292 आपल्या गव्हर्नरच्या प्रांतातून निवडून दिले जातील, 11 गव्हर्नरच्या प्रांतातून, 4 हे आयुक्तांच्या प्रांतातून, मुख्य आयुक्ताच्या प्रांतातून, ओके, चीफ कमिशनरच्या प्रांतातून निवडून दिले जातील. म्हणजे याचा अर्थ फक्त 296 जे ब्रिटिश भारतातून, म्हणजे याचा अर्थ काय रे, ते 296 मात्र इलेक्टेड असतील, आणि 93 संस्थानिक जे आहेत ते नॉमिनेटेड असतील असं सांगण्यात आलं. कशामध्ये, त्रिमंत्री योजनेनुसार. 389 टोटल सदस्य किती असतील संविधान सभेत, 389. त्या 389 पैकी 292 गव्हर्नरच्या प्रांतातून, 4 दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग, बलुचिस्तान अशा मुख्य आयुक्ताच्या प्रांतातून 4, आणि 93 संस्थानिकाचे. पण संस्थानिकांचे इलेक्शन झाले नाहीत. 93 हे नॉमिनेटेड होते म्हणजे नामनिर्देशित होते, संस्थानकांकडून ते नामनिर्देशित करण्यात आले. मग आता यांचं इलेक्शन कसं रे, 3 गट करण्यात आले, शीख, मुस्लिम आणि साधारणला 213, मुस्लिमांना 79 आणि शीखांना 4 असे मेंबर ठेवण्यात आले. आणि मतदान मात्र 1935च्या ॲक्टनुसार होईल, आणि अप्रत्यक्ष मतदान केलं जाईल. अप्रत्यक्ष जे फक्त 296 जागासाठीच मतदान झालं, ते 296 जागाचं मतदान कसं होईल, अप्रत्यक्ष. ते अप्रत्यक्ष म्हणजेच काय रे, एकल संक्रमणी मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनुसार. निशाणी काय असेल, हत्ती. बघा घटना समिती म्हणजे इलेक्शन झाले तेव्हा चिन्ह पाहिजे की नाही रे, काहीतरी सिम्बॉल. तर काय सिम्बॉल होतं मग, हत्ती होतं. हत्ती, ए बाब्या लक्षात ठेव रे, हत्ती होतं. आणि एक उमेदवार, जे 296 उमेदवार होते ते प्रत्येक उमेदवार किती लोकसंख्येमागे एक जो निवडून यायचा रे, 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असेल असं नॉर्मली ठरवण्यात आलं होतं. 10 लाख लोकसंख्येमागे एक, निशाणी हत्ती असेल, निवडणूक अप्रत्यक्ष होईल. मग 296 जागासाठी इलेक्शन झाले. कधी, जुलै-ऑगस्ट 1946मध्ये 296 जागासाठी निवडणुका झाल्या, आणि त्या निवडणुकीमध्ये 208 काँग्रेसचे निवडून आले, 73 मुस्लिम लीगचे निवडून आले, आणि 15 इतर निवडून आले. ओके, त्या 15 इतर म्हणजे उर्वरित निवडून आले. मग आता 208 काँग्रेसमध्ये आणि 73 मुस्लिम लीगचे निवडून आले. तर याच्यामध्ये सर्वाधिक जर गटांना म्हणलात तर सर्व गटांना प्रतिनिधित्व मिळालं. हिंदूंना, मुस्लिम हे गट आहेत, पण सर्व पक्षांना प्रतिनिधित्व मिळालं हे वाक्य चुकीचं आहे. कारण सर्व गटांना प्रतिनिधित्व मिळालं. त्यात बघा हिंदूंना सर्वाधिक 163 मिळाले, मुस्लिमांना 80, शेड्यूल कास्टला 31, शेड्यूल ट्राईबला 6,
भारतीय ख्रिश्चन 6, शीख 4, ॲग्लो इंडियन 3, पारसी 3. मग इथं सगळं लक्षात ठेवायचं का रे? काही गरज नाही. बघा काय लक्षात ठेवायचं आहे की 389 सदस्य होते टोटल. त्याच्यामध्ये 292 11 प्रांतातून, 4 कमिशनरच्या प्रांतातून आणि 93 संस्थानिकातून. हे मूळ रचना झाली. मग यात 292 प्लस 4 म्हणजे किती झाले? 296. या 296चेच इलेक्शन झाले, त्या 93चे झाले नाहीत. मग या 296 पैकी 208 काँग्रेसचे आले, एवढंच वाक्य लक्षात ठेवा. 73 मुस्लिम लीगचे आणि 15 इतर. आता या 15 इतरमध्ये कोण होते बघा? 8 अपक्ष होते आणि 7 प्रत्येक पक्षाचं एक होतं. हे लक्षात ठेवायचं मी काय बोलतोय ते आता. मग 8 अपक्ष कोण कोण होते बघा? 8च्या 8 नावं सांगतोय. किमान एकदा दोनदा जरी ऐकलं तरी लक्षात राहतील. कोण रे? एकदा कानावर पडलं तरी ते अपक्ष लक्षात येईल. BL मित्तर, जयपाल सिंह मुंडा, ज्वाला प्रसाद श्रीवास्तव, सच्चिदानंद सिन्हा, DP खैतान, अल्लादी कृष्णामी अय्यर, श्यामानंद सहाय, KM पनीकर. हे 8 जण होते अपक्ष. म्हणजे 15मध्ये 8 अपक्ष आणि 7 कोण होते रे? प्रत्येक पक्षाचं एक जण. मग कोणकोणत्या पक्षाचं एक एक होतं याच्यावरही प्रश्न आलेला आहे. तर शेड्यूल कास्ट फेडरेशनचं एक होतं. युनिस्ट पार्टी, युनिस्ट मुस्लिम पार्टी, युनिस्ट शेड्यूल कास्ट, कृषा प्रजा पार्टी, शीख आणि साम्यवादी पक्ष. या सगळ्यांचे बघा 7 कोणकोणते? पहिले एक सांगतो. शेड्यूल कास्ट फेडरेशन त्याचं एक, युनिस्ट पार्टीचं एक, युनिस्ट मुस्लिम पार्टीचं एक, युनिस्ट शेड्यूल कास्टचं एक, कृषक प्रजा पार्टीचं एक, शीख याचं एक आणि साम्यवादी पक्षाचं एक. असे 7 प्रत्येक पक्षाचं एक एक निवडून आलेले आहेत. ओके. मात्र या निवडणुकीमध्ये जे महत्त्वाचे नेते होते कोण कोण रे? महात्मा गांधीजी, मोहम्मद अली जिनाजी, जयप्रकाश नारायणजी, राम मनोहर लोहियाजी हे खूप महत्त्वाचे नेते आहेत. पण यांनी मात्र घटना समितीमध्ये कुठल्याही प्रकारचं सहभाग नोंदवलेलं नव्हतं. ओके. आणि संस्थानिकांनी मात्र घटना समितीमध्ये सहभागी न होण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे मात्र 296च 93 जागा मात्र रिकामी राहिल्या होत्या. पण नंतर मात्र त्यांनी नॉमिनेटेड केल्यात. ओके. आणि घटना समितीमध्ये प्रतिनिधित्व म्हणलात पारसीचं प्रतिनिधित्व HP मोदी करायचे, गैरअगल भारतीयांचं SC मुखर्जी करायचे, गोरखाचं बहादूर गुरसंग करायचे, अगल भारतीय समुदायाचं फ्रँक अँथोनी करायचे. असो, बघा लक्षात घ्या कसे निवडून आले ते कळाले का रे? इलेक्शन्स कसे झाले कळालं का? तर आता आपण इलेक्शन कळाले असतील तर आता बघा संविधान सभा गठीत झाली असं लक्षात घेऊ की संविधान सभा सगळी गठीत झालेली आहे. आता निवडणुका झाल्या की 296 जागेपैकी 296 जागेपैकी यांचे एवढे त्यांचे तेवढे निवडून आले. मग आता संविधान सभा सगळे निवडून आलेले आहेत. 296 मेंबरही आहेत आणि 93 संस्थानिकांचे नॉमिनेटेड पण झालेले आहेत. असे 389 सदस्य आहेत. अशा वेळेस आता संविधान सभा आता काय करेल? घटना निर्मितीसाठी काम करत राहील. बरोबर ना? घटना निर्माण करण्याचं काम करेल. मग त्यासाठी बैठक भरावं लागेल ना. म्हणून संविधान सभेची पहिलं अधिवेशन जे आहे, संविधान सभेचं पहिलं अधिवेशन, संविधान सभेची पहिली बैठक, त्यालाच आपण तात्पुरती बैठक असं म्हणतो, ती दिल्ली सेंट्रल हॉल या ठिकाणी सकाळी 11 वाजता सोमवारी झाली. यात तात्पुरते हंगामी अध्यक्ष म्हणून फ्रान्सच्या ज्येष्ठतम पद्धतीनुसार सच्चिदानंद सिन्हा यांची JB कृपलानीच्या शिफारशीनुसार निवड करण्यात आली. आणि या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांची निवड झाली. या बैठकीला पाकिस्तानच्या मागणीमुळे मुस्लिम लीगचे सदस्य गैरहजर होते. त्यामुळे एकूण सदस्यापैकी जवळजवळ 208 ते 211 सदस्यच हजर होते. त्यात जवळजवळ 9 महिला हजर होत्या. याच अधिवेशनात अध्यक्षानं चीन, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशाच्या सदिच्छा संदेशाचं वाचन केले. म्हणजे सदिच्छा संदेश म्हणजे काय? जसं आपण म्हणतो की तुमचं वाढदिवस असलं काय, एखाद्या तुमच्या मित्रांना फोन केलं काय रे हॅपी बर्थडे म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणतो आपण, एखादं काही त्यांनी केलं असेल तर. बरोबर. तसं सदिच्छा संदेश कोणी कोणी दिले रे? संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक भरली. त्यामध्ये अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होते. त्यांनाच का करण्यात आलं? कारण ते वयानं ज्येष्ठ होते. मग वयानं ज्येष्ठ असणाऱ्यालाच का केलं? कुठली पद्धत होती? मग हे फ्रान्सची ज्येष्ठतम पद्धत यानुसार करण्यात आलं. मग त्यांच्या नावाची शिफारस कोणी केली? JB कृपलानी यांनी. उपाध्यक्ष कोण होते? फ्रँक अँथोनी हे होते. बरोबर. या पहिल्या संविधान सभेच्या बैठकीला मुस्लिम लीगचे सदस्य हजर होते का रे? नाही, ते गैरहजर होते. का गैरहजर होते रे? त्यांना पाकिस्तान पाहिजे होतं, वेगळं पाकिस्तान पाहिजे होतं. पाकिस्तानच्या मागणीमुळं ते गैरहजर होते. ओके. आणि पहिल्या बैठकीचं उद्घाटन कोणी केले? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. लक्षात ठेवा. याच संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये कोणत्या सदस्याला श्रद्धांजली वाहण्यात आली रे? तर ते होते प्रसन्ना रायकूट यांना मात्र श्रद्धांजली वाहण्यात आली. ओके. हे लक्षात ठेवा. एवढ्या गोष्टी जरी किमान लक्षात ठेवलात तरी प्रश्न सुटतील. आणि कार्य कोणकोणत्या देशानं शुभेच्छा संदेश पाठवला रे? तर ते म्हणजे याच्यावर प्रश्न आलेला आहे बघा. अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशाच्या सदिच्छा संदेशाचं वाचन मात्र करण्यात आलेलं होतं.
आयोजन कोण केले या 9 डिसेंबर 1946च्या बैठकीचं? तर पंडित नेहरू यांनी केलंय. पहिल्या अधिवेशनाचे आमंत्रण बघा, पत्रिका दिली की म्हणतो बघा आपण, किंवा एखादं दुकानाची पाटी असली त्यामध्ये प्रोप्रायटर कोण असते, प्रोप्रायटर बाबा आमका तसं, किंवा पत्रिका छापली तर त्या पत्रिकेवर असतं किंवा कोण मेन व्यक्ती आहे तिथं, ओके, त्याचं नाव असते. तसं पहिल्या अधिवेशनाची आमंत्रणं कोणाच्या नावानं काढण्यात आली होती रे? HVR अय्यंगार यांच्या नावानं काढण्यात आली होती, ओके. आणि उद्घाटन भाषण कोण केले? BN राव यांनी उद्घाटनपर भाषण केले का रे भाषण? नाही. तर काय झालं, ते दुपारनंतर सेशन झालंच नाही म्हणा, पण या 9 डिसेंबरच्या बैठकीला त्यांची तब्येत बिघडल्यामुळं ते काय भाषण करू शकले नाहीत. त्यांच्या वतीनं BN राव यांनी त्यांचं भाषण त्यांनी जे स्क्रिप्ट लिहिलं होतं ते BN राव यांनी वाचून दाखवलं. त्यामध्ये कवी इक्बाल यांच्या काही कविता देखील होत्या. पण पहिलं बघा, बाकी सगळ्या गोष्टी नाही लक्षात आलं तर चालत्या. तर संविधान सभेची जी पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946ला, त्याचे अध्यक्ष कोण रे? सच्चिदानंद सिन्हा. आणि उपाध्यक्ष कोण? SC मुखर्जी. कुठं झाली ही? दिल्ली सेंट्रल हॉल. आणि सदिच्छा संदेश कोणी पाठवलं आहे? अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया. आणि मुस्लिम लीगचे सदस्य हजर होते का रे? नव्हते, गैरहजर होते. एवढ्या जरी गोष्टी लक्षात राहिल्या तरी सफिशियंट आहे. बघा, खूप जास्त लक्षात ठेवा असं नाही, मी सांगितलं आहे सगळं, पण हे बेसिक गोष्टी लक्षात राहणं गरजेचं आहे. बघा, 9 डिसेंबर, त्यानंतर 2 दिवसानं 11 डिसेंबर, त्यानंतर 2 दिवसानं 13 डिसेंबर, ह्या तारखा लक्षात राहायला सोपे जातात. बघा, कारण 9 डिसेंबरला संविधान सभेची तात्पुरती बैठक, त्यानंतर 2 दिवसानं म्हणजे 11 डिसेंबरला कायमस्वरूपी बैठक भरली, बरोबर. आणि त्यानंतर 11 डिसेंबर नंतर 2 दिवस म्हणजे 13 डिसेंबरला काय भरली रे? ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडले. कोणी? पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे तारखा लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. आता 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची कायमस्वरूपी बैठक भरली. अध्यक्ष आता मात्र अध्यक्ष कायमस्वरूपी कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यांना अस्वस्थ होण्याची विनंती अब्दुल कलाम आझाद आणि JB कृपलानी यांनी केली. कोणी केली असं विचारतात. त्यांच्या नावाची शिफारस कोणी केली किंवा त्यांना अनुमोदन कोणी केले असं विचारतील. शिफारस कृपलानी यांनी केले आणि अनुमोदन मात्र सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिले त्यांच्या नावाला, ओके. आणि उपाध्यक्ष म्हणून कायमस्वरूपी बैठकीमध्ये उपाध्यक्ष म्हणून SC मुखर्जी यांची निवड करण्यात आली. आणि कायदेशीर सल्लागार म्हणून BN राव यांचं निवड लॉर्ड वेवेल यांनी केली. म्हणजे BN राव यांची निवड करण्यात आली. आणि घटना समितीचे सचिव म्हणून याच वेळेस HVR अय्यंगार यांना निवडण्यात आलं. उपसचिव म्हणून जुगल किशोर खन्ना यांना निवडण्यात आलं. मग बघा, 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची कायमस्वरूपी बैठक भरली. इथं अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसादजी, उपाध्यक्ष SC मुखर्जीजी, कायदेशीर सल्लागार BN रावजी आणि सचिव HVR अय्यंगारजी, उपसचिव जुगल किशोर खन्नाजी, ओके. कधी? 11 डिसेंबर 1946ला. त्यानंतर बघा, 13 डिसेंबर 1946 रोजी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीमध्ये मांडले. कोणी मांडलंय? पंडित जवाहरलाल नेहरू. आता बघा, तुम्हाला प्रस्तावनेबद्दल कसे प्रश्न विचारतात. प्रस्तावना ही कोणाकडून घेतली? अमेरिकेकडून. वाक्य चुकलं. खरं काय पाहिजे रे? प्रस्तावना असली पाहिजे ही कन्सेप्ट आपण अमेरिकेकडून घेतली. कारण अमेरिकेची घटना ही पहिल्यांदा लिखित घटना होती आणि त्यांच्या घटनेला प्रस्तावना होती, म्हणून ती प्रस्तावना आपल्याही घटना असली पाहिजे ही कन्सेप्ट घेतली आपण. पण प्रस्तावनेमधलं जो कंटेंट आहे तो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन आहे. ते कोणी तयार केले? मग आपण स्वतः तयार केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केले. ते मांडण्यासाठी, त्याला मंजुरी घेण्यासाठी 13 डिसेंबर 1946 रोजी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन उद्दिष्टांचा ठराव घटना समितीमध्ये कोणी मांडलाय? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलाय. आणि त्याला 13 डिसेंबर 1946ला मांडलाय. आणि त्याला मंजुरी कधी मिळाली रे? 22 जानेवारी 1947 रोजी त्याला मंजुरी मिळालेली आहे. कशाला? ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनला. त्यांच्या ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनमध्ये काय होतं बघा, त्यांनी त्यांच्या ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशनमध्ये सार्वभौमत्व, स्वतंत्र, गणराज्य असा उल्लेख करण्यात आला होता. काय रे? सार्वभौमत्व, स्वतंत्र, गणराज्य असा उल्लेख होता. पण मूळ घटनेमध्ये काय घेण्यात आलं? सार्वभौमत्व, लोकशाही, गणराज्य असं घेण्यात आलं. आणि 42वी घटना दुरुस्ती 1976 नंतर मात्र सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असा बदल करण्यात आला. म्हणजे याचा अर्थ 42वी घटनेनुसार समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या आयडियल्स ॲस्पिरेशनमध्ये टाकण्यात आलं, ओके. म्हणून नॉर्मल लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन कोणी मांडलंय? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. कधी मांडलंय? 13 डिसेंबर 1946 रोजी. कधी मंजुरी मिळाली? 22 जानेवारी 1947. 48 लक्षात ठेवशील. काना खाली मारून घ्यायचं स्वतः, मी मारू शकत नाही, बरोबर ना. बघा,
तर मला राग थोडा जास्त आहे, कारण मला तुमच्यावर प्रेम जास्त आहे मित्रांनो. तर तुम्ही प्रत्येकाने अत्यंत प्रामाणिकरीतीने अभ्यास करावं ही माझी खूप इच्छा आहे रे, खरंच सांगतोय. कुठंतरी तुम्ही लागले पाहिजे हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. अशा माध्यमातून मी सगळं काही सिलेबस संपवणार आहे रे. मला फक्त इच्छा एकच आहे की जरी बघा बरेच जण असे मला म्हणलेले आहेत की अरे तुम्ही सर असं कशाला घेताय, उद्या विद्यार्थी येणार नाहीत आमच्याकडं, ओके, कारण तुम्ही असं घेतल्यानंतर फ्रीमध्ये दिल्यानंतर कोण येणार नंतर आमच्याकडं वगैरे, किंवा तुमच्याकडं पण येणार नाहीत. मी म्हणलं बाबा मला नाही आले तरी चालतील, बरोबर. मला काय पाहिजे की अरे आज माझे सगळे विद्यार्थी जर लागली आणि ती जर सुखानं राहिली तर मला आज 2 टाईमचं जेवण चांगलं मिळते ना, मला बाकी अपेक्षा नाही. तर माझे विद्यार्थी कुठंतरी लागले पाहिजे, मी प्रामाणिक सांगतोय. याचं कोणीही काय विपर्यास करू नये. तर मला ते म्हणजे मनातून वाटतंय की बांधापर्यंत विद्यार्थी गेला पाहिजे. आणि कोणाची खरंच अडचणी असतील, खरंच खूप अडचण आहे की ज्याला खरंच मोबाईल पण नाही ऐकण्यासाठी, तर बिनधास्त माझ्याशी संपर्क करा मित्रांनो. अरे काही होत नाही, लक्षात ठेवा. अरे लाखोची संपत्ती असणारी लोक त्या कोरोनामध्ये गेली आणि काय केली रे ती. म्हणून संपत्ती असून फायदा नसतं. असताना आपल्याजवळ जी काय आपल्याला डोळ्याला दिसते तेवढ्यापर्यंत तरी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. कमवून काय बंगले बांध हे बांध त्यात काय उद्देश नसतो, लक्षात ठेवा. प्रामाणिक रीतीनंच प्रत्येकापर्यंत तुम्हाला जेवढं शक्य होईल आपल्या मित्राला, आपल्या जवळच्यांना मदत करण्याचा प्रयत्न नक्कीच करा मित्रांनो. मी आवर्जून तुम्हाला सांगतो ही गोष्ट, ओके. शेवटी एक वेगळा आनंद असतो आणि खूप कमवा, कमवून काही आनंद नाही, झोप लागत नाही संध्याकाळी अशा लोकांना. म्हणून हॅप्पी राहणं गरजेचं आहे. चला असू द्या, ते प्रत्येकाच्या वैयक्तिक गोष्ट आहे. तर त्यानंतर बघा आता 9 डिसेंबरची बघितले, 11 डिसेंबर बघितले आणि 13 डिसेंबर बघितले आपण. आता समित्या बघू. संविधान सभेच्या समित्या अत्यंत महत्त्वाच्या कोणत्या समित्या आहेत ते म्हणजे पहिलं अध्यक्ष लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. तर बघा महत्त्वाच्या समित्या सांगतो, नंतर मग इतर समित्या सांगतो. मग महत्त्वाच्या समित्या लक्षात ठेवावंच लागतात. अशा कोणकोणत्या समित्या आहेत ते बघू आपण पहिलं. तर बघा, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कोणकोणत्या समितीचे अध्यक्ष होते बघा. एकदम कॉन्सन्ट्रेशन ऐकायचं आणि हे लक्षातच ठेवायचं. मी जे आत्ता बोलणार आहे ते कार्यपद्धती नियम समिती, सुकाणू समिती, स्टाफ व वित्त समिती आणि ध्वज समिती, एवढ्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. मग हे माहीतच पाहिजे कोणकोणतरी कार्यपद्धती नियम समिती, सुकाणू समिती. बऱ्याच जणांना सुकाणू समिती के मुंशी वाटते, के मुंशी नसून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत. काही बघा तुम्ही इथं कन्फ्यूज होण्याचा प्रश्नच नाही. तुम्हाला असं काही वाटलं की सरांनी काही बोलताना काही चुकीचं बोललं आहे तर सरळ 89 75 87 35 22 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर तुम्ही मेसेज करू शकता, ओके. तर तसं 100% होणारच नाही माझ्या बोलण्यातून, बरोबर. आधी बघा आता दुसरी महत्त्वाच्या समित्या संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समिती. याचे अध्यक्ष कोण होते रे? पंडित जवाहरलाल नेहरू. अत्यंत महत्त्वाचं आहे. संघराज्य घटना समिती संघ पंडित जवाहरलाल नेहरू. काय म्हणायचं रे? संघ म्हणजे केंद्राचे पंडित जवाहरलाल नेहरूच महत्त्वाचे होते ना रे. म्हणून काय लक्षात ठेवायचे? संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समिती पंडित जवाहरलाल नेहरू. आणि गृह समिती पट्टाभी सीतारामय्या, सीतारामाचं घर म्हणायचं गृह समिती. प्रांतिक घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल. माहिती आहे तुम्हाला प्रांतांचं एकत्रीकरण कोणी केले रे? सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. मग प्रांतिक घटना समिती कोण असणार आहे? सरदार वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती सरदार वल्लभभाई पटेल होते. ही एकूण समिती जी आहे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती असं टोटल एकत्र म्हणलं तर सरदार वल्लभभाई पटेल. फक्त मूलभूत हक्क उपसमिती म्हणल्यास JB कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती म्हणल्यास SC मुखर्जी. हे डिफरन्स लक्षात घ्या. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती सरदार पटेलजी आणि मूलभूत हक्क उपसमिती याच्या 4 उपसमिती आहेत तशा, पण हे 2च उपसमित्या महत्त्वाच्या आहेत. मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती SC मुखर्जी, ओके. आणि त्यानंतर जर म्हणलात एवढ्याच महत्त्वाच्या समित्या आहेत. त्यात आता सगळ्यात महत्त्वाची समिती अजून एक सांगतो, मसुदा समिती. त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समिती आपल्याला सेपरेटली बघायचं आहे. पण बघा आता ज्या समित्या मी सांगितलंय ते खूप महत्त्वाच्या आहेत. कोणकोणत्या सांगितल्या होत्या रे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या कार्यपद्धती नियम समिती, सुकाणू समिती, स्टाफ वित्त समिती आणि संघराज्य घटना समिती, संघराज्य अधिकार समिती पंडित जवाहरलाल नेहरूजी आणि गृह समिती पट्टाभी सीतारामय्या, प्रांतिक घटना समिती सरदार पटेलजी, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती सरदार पटेल, मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती SC मुखर्जीजी. एवढे सांगितलेत. पण आता बघा मी आता बाकी इतर समित्या सांगतो, पण ते एवढे प्रश्न विचारतील याची शाश्वती नाही, पण लक्षात ठेवू शकता. ज्यांना लक्षात ठेवायचं त्यांनी बघा आता कोणकोणत्या रे? तर नागरिकत्वावरील तदर्थ समिती सर वरदाचार्यर, घटना समितीच्या कार्यविषयी समिती गवा मावळणकर, सभागृह समिती प्रांताच्या मुख्य आयुक्ताची समिती हे पट्टाभी सीतारामय्या, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी मात्र घटना समितीचा मसुदा पारित करणारी समिती आणि अधिकारपत्र समिती या 2 समित्याचे अध्यक्ष होते. कोणी? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. भाषा समितीचे अध्यक्ष मोटुरी सत्यनारायण हे होते.
संविधानातील वित्तीय तरतुदीवरील तज्ज्ञ समिती हे NR सरकार यांची होती. चीफ कमिशनरच्या प्रांताबाबत समिती कार्य अय्यंगार यांची होती आणि वृत्तपत्र कक्ष समिती उषानाथ सेन यांची होती. ओके, हे इतर समिती मात्र लक्षात ठेवू शकता. बघा, असे दोन व्यक्ती आहेत, नलिनी रंजन सरकार व एस वरदचार्यर, हे मात्र घटना समितीचे सदस्य नसताना अध्यक्ष झालेले आहेत. कोण रे? नलिनीजी आणि वरदाचार्यजी हे घटना समितीचे सदस्य नसतानाही अध्यक्ष होते. ओके, लक्षात ठेवू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची समिती मसुदा समितीचं लक्षातच ठेवावं लागणार आहे. काय काय लक्षात ठेवायचं रे? स्थापना, अध्यक्ष आणि सदस्य. किमान एवढ्या गोष्टी माहितीच पाहिजे. कोणकोणते रे? स्थापना, अध्यक्ष आणि काय सदस्य. स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947 रोजी. कधी? 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झालेली आहे. आणि याच्यामध्ये अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी हे होते आणि 7 सदस्य बघा, लक्षात घ्या. अध्यक्ष स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अध्यक्ष म्हणजे सदस्य पण असणार आहेत. तर 7 किती रे? सदस्य 7. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी, N गोपालस्वामी अय्यंगारजी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यरजी, KM मुंशीजी, N माधवरावजी, TT कृष्णमाचारीजी, सय्यद मोहम्मद सादुल्लाजी. खालीलपैकी मसुदा समितीचे कोण सदस्य आहे नाही असे प्रश्न विचारले जातात. आपल्याला माहितीच पाहिजे बरो. मी जे बोलतोय ते प्रत्येक गोष्ट कानावर पडली पाहिजे आणि ते लक्षातच ठेवलं पाहिजे. हे मी अर्धा ओरडा करून का सांगतोय बरो? माझ्या मित्रांनो, खरंच सांगतोय, ही परीक्षा पुन्हा पुन्हा येणार नाही. याला का रे? आणि कोणतीही परीक्षा, कुठलीही येवो, सरळ सेवा असो, कुठलीही परीक्षा असो, स्पर्धा परीक्षा असो, मी जे सांगतोय याच्या बाहेर निश्चिंत प्रश्न येणार नाही. घटना निर्मिती हा टॉपिक मी पूर्ण केल्याशिवाय गप राहत नाही आणि हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. बघा, असं करत करत आपण प्रत्येक टॉपिक घेऊ. अरे मी एवढा आरडाओरडा करतोय, घसा कोरडा करतोय, कोणासाठी? तुमच्यासाठी ना मित्रांनो. प्रामाणिक करा, हा माझा उद्देश आहे. ओके, तर बघा, आता एक्स्ट्रा माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा माहिती बघू शकता. संविधान मसुदा समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 रोजी झाली. ओके, पहिलं तुम्हाला काय सांगितलं मसुदा समितीमध्ये? काय रे? अध्यक्ष, स्थापना 29 ऑगस्ट 1947ला. अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सदस्य कोण कोण सांगितले तरी? N गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, KM मुंशी, N माधवराव, TT कृष्णमाचारी, सय्यद मोहम्मद सादुल्ला. बरोबर, हे 7 सदस्य आले. आता मग याच्या व्यतिरिक्त काय गरजेचं आहे लक्षात ठेवणं मसुदा समितीमध्ये? तर बघा, पहिला मसुदा कधी सादर केलाय, प्रकाशित केलाय? तर फेब्रुवारी 1948ला. आणि अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948ला. आणि एकूण 141 दिवस वर्क केले, कळलं का? आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही घटना स्वीकृत करण्यात आलेली आहे. आणि लागू कधी केली रे? 26 जानेवारी 1950ला. बरोबर, एवढ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरोबर, आता तुम्ही त्याच्यानंतर बाकी काही गोष्टी लक्षात ठेवायचं तुम्ही ठेवू शकता. N गोपालस्वामी अय्यंगार हे जम्मू काश्मीरचे पंतप्रधान होते. त्यांनी 370 मसुदा बनवला आहे. अल्लादी कृष्णस्वामी हे मद्रास राज्याचे अधिवक्ता होते, ते वकीलही होते. मग लक्षात ठेवू शकता. बघा, वकील म्हणला तर मसुदा समितीमध्ये काय रे? TT कृष्णमाचारी एकटा व्यक्ती सोडला तर बाकी सगळे वकील होते जवळपास. ओके, म्हणूनच मसुदा समितीची भाषा क्लिष्ट होती. त्या क्लिष्ट होण्याचं कारण काय रे? घटना समिती म्हणजे घटनाचं क्लिष्ट होण्याचं कारण म्हणतात की बाबा सगळेजण वकील होते म्हणून त्यांनी ती तशी भाषा वापरलेली आहे. ओके, असो. तर बघा, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र खालीपैकी कोणकोणत्या समितीचे सदस्य होते असा प्रश्न येऊ शकतो. तर कोणकोणत्या समितीचे सदस्य होते त्यांनी? तर संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, सल्लागार समिती, प्रांतिक राज्य घटना समिती, मूलभूत अधिकार उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती, एवढ्या समितीचे सदस्य स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. ओके, मग समित्या कळाल्या काय? समित्या किती होत्या रे? साधारणतः एकूण समित्या 22 होत्या. ओके, एकूण समित्या किती होत्या रे? साधारणतः 22 होत्या. त्यातल्या महत्त्वाच्या 8 समित्या मात्र तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. ओके, त्यानंतर आपण घटनेचे काय रे? संविधान सभेच्या रचनेत बदल कसा झाला आहे ते बघू आपण. संविधान सभेच्या रचनेत बदल कधी बदल झाला आहे? संविधान सभेच्या रचनेमध्ये बघा, रचनेत बदल कधी झाला आहे? तर ते भारत स्वतंत्र कायद्याने, भारत स्वतंत्र कायदा कधीचा? 1947चा. माउंटबॅटन योजना 3 जून 1947 रोजी. त्या माउंटबॅटन योजनेचं रूपांतरच भारत स्वतंत्र कायदा 1947 मध्ये झालं आहे. माउंटबॅटन योजना कधीची आहे? 3 जून 1947ची आहे. आणि त्या माउंटबॅटन योजनेला 5 जुलै 1947ला ब्रिटिश पार्लमेंटची मान्यता मिळाली आणि 18 जुलै 1947ला ब्रिटिश राज्यसत्तेची मान्यता मिळाली. आणि हे मान्यता मिळाल्यानंतर हा भारत स्वतंत्र कायदा ब्रिटिश पार्लमेंटकडून पारित करण्यात आला. आणि भारत स्वतंत्र कायदा पारित झाल्यानंतर मात्र संविधान सभेच्या रचनेत बदल झाला. संविधान सभेत 3 मुख्य बदल झालेत. कोणता? पहिला बदल, संविधान सभेला पूर्णतः सार्वभौम बनवता आलं. म्हणजे पूर्णतः सार्वभौम म्हणजे काय रे? म्हणजे बघा, 3 बदल झाले की भारत स्वतंत्र कायद्यानं काय झाले? पहिला बदल काय रे? संविधान सभेमध्ये पहिला बदल, संविधान सभा हा पूर्णतः सार्वभौम बनवता आले. सार्वभौम म्हणजे काय? की बाबा कोणाचंही काही आधिपत्य नाही. संविधान सभा ही तिच्या मनाने कुठलाही कायदा निर्माण करू शकत होती,
कुठलाही कायदा म्हणजे पूर्वीचा जो ब्रिटिशांचा कायदा आहे तो रद्द करू शकत होती, त्याच्यामध्ये कुठलेही बदल कुठलेही बदल करू शकत होती, बदलासह लागू करू शकत होती, म्हणजे मनासारखं काही करण्याचा अधिकार, म्हणजे पूर्णतः अधिकार काय. आता मात्र कुठल्याही प्रकारचं कुणाचंही बाह्य नियंत्रण न राहणं म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला सार्वभौम असं म्हणतो, म्हणजे संविधान सभा सार्वभौम बनवता आलं, पहिलं बदल. दुसरा बघा, संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. म्हणजे कायदेमंडळ म्हणजे काय, सुरुवातीला बघा आपण संसद असतात होते करे नाही, मग जे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस जे घटना निर्मितीसाठी लागले त्यावेळेस मग संसद म्हणून कोण काम केले, तर ते घटना तात्पुरती संसद म्हणून काम कोण केले, संविधान सभाच काम केले. 1952 पर्यंत काम केले कोणी, संविधान सभाच तात्पुरती संसद म्हणून सुरुवातीला काम केले. संसद मग 1952 नंतर लागू झाली रे, कारण इलेक्शनच कार्य 52ला झालेले आहेत. मग 52च्या अगोदर कोण होतं मग, ओके 47 पासून 52 पर्यंत कोण होतं, तर मग काय संविधान सभाची कायदेमंडळाचा दर्जा त्याला प्राप्त झाला होता. ओके, मग आता संविधान सभा दोन कामं करायची. एक तर काय रे, आता 2 वर्ष 11 महिने देश चालवावं लागेल ना रे, देश चालवण्यासाठी, म्हणजे याचा अर्थ काय रे, देश चालवण्यासाठीच म्हणजे काय, संविधान सभा ज्यावेळेस कायदेमंडळ म्हणून जेव्हा बैठक भरायची संविधान सभेची, तेव्हा अध्यक्ष कोण असायचे, जी.व्ही. मावळणकर. आणि संविधान सभेची जेव्हा घटना निर्मितीसाठी बैठक भरायची तेव्हा अध्यक्ष कोण, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हा डिफरन्स लक्षात घ्या बरं काय. संविधान सभेची बैठक जेव्हा घटना निर्मितीसाठी बसत असत तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष असतील, आणि संविधान सभेची बैठक जर कायदेमंडळ म्हणून कार्य करण्यासाठी भरत असेल तर तेव्हा अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर जे असतील. हे दुसरा बदल आहे. दुसरा बदल कोणता रे, संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा. तिसरा बघा, भारत आणि पाकिस्तान असे 2 डॉमिनियन्स निर्माण झाले, म्हणजे 2 राष्ट्र निर्माण झाले. त्यामुळे काय झालं माहिती आहे का, भारत आणि पाकिस्तान 2 राष्ट्र निर्माण झाल्यामुळं सुरुवातीला भारत आणि पाकिस्तान असं मिळून टोटल भारताला, संयुक्त भारताला किती रे, 391 सदस्य होते संविधान सभेमध्ये. मग आता कमी होणार ना, जर पाकिस्तान वेगळं झालं तर पाकिस्तानमध्ये जाणार, मग 391 म्हणून किती राहिले, 299 भारतात राहिले. बरोबर, भारत व पाकिस्तान हे 2 राष्ट्र निर्माण झाल्यामुळं संविधान सभेची संख्या 389 वरून डायरेक्ट 299 पर्यंत आली. आणि त्या 299 पैकी सर्वाधिक 229 प्रांताचे होते आणि 70 संस्थानिकांचे होते. आणि प्रांतामध्ये सर्वाधिक म्हणला तर संयुक्त प्रांताचे होते 55 आणि 55 आणि संस्थानिकांचे सर्वाधिक म्हणजे कोणाचे होते, म्हैसूरचे होते 7. ओके, आणि 28 एप्रिल 1947ला 6 संस्थानिक घटना समितीत सहभागी झाले. कोणकोणते रे, बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा, उदयपूर. आणि माउंटबॅटन योजनेपर्यंत, योजनेच्या अगोदर हे 6 जण सहभागी झाले, पण माउंटबॅटन योजना लागू झाल्यानंतर सगळे सहभागी झालेत, एकतर पाकिस्तानमध्ये गेलेत नाही तर मग भारतामध्ये. ओके, बघा आता काही विशेष गोष्टी आहेत घटना समितीच्या संबंधित. बरोबर की घटना समितीनं राष्ट्रगान राष्ट्रगीत कधी स्वीकृत केले, म्हणजे घटना समितीनं कधी स्वीकृत केले, किंवा मग त्यानंतर काय रे राष्ट्रध्वज कधी स्वीकारले, याच्यावर याच्या तारकावर प्रश्न येतो. 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज स्वीकृत करण्यात आलं. पिंकली व्यंकय्या यांनी ते तयार केलं होतं डिझाईन. ओके, त्यात 24 आरे असतात, लांबी रुंदीचं प्रमाण बघितलं तर 3:2 वगैरे असतं. आणि मे 1949ला राष्ट्रकुल सदस्याला मंजुरी देण्यात आलं. 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत राष्ट्रगान मंजुरी देण्यात आले. आणि 24 जानेवारी 1950 खूप तारीख महत्त्वाची आहे बघा. काय काय केलेलं त्या दिवशी राष्ट्रगान राष्ट्रगीत स्वीकृत करण्यात आलं. त्याच दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. याच दिवशी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. त्याच्यावर खूप वेळेस प्रश्न आला, घटनेवर सह्या करताना बाहेर पाऊस पडतो शुभ संकेत. बरोबर, म्हणजे 24 जानेवारी 1950 रोजी कोणकोणत्या घटना घडल्या बघा. राष्ट्रगान राष्ट्रगीत स्वीकृत करण्यात आलं. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची बिनविरोध निवड करण्यात आली, हे लक्षात ठेवा. ओके, आणि याच दिवशी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्यात, हे लक्षात घ्या. आणि बैठकीचा शेवट म्हणजे संविधान सभेची शेवटचं अधिवेशन कधी भरले असं वाक्य जर विचारलं काय सांगाल रे, 24 जानेवारी 1950. आणि शेवटचं सत्र विचारल्यास, शेवटचं सत्र बघा, संविधान सभेचे शेवटचं अधिवेशन म्हणलं तर 24 जानेवारी 1950. आणि घटना समितीवर 284 सदस्यांनी कधी सह्या केल्या, 24 जानेवारी 1950. बघा आता मी 2 गोष्टीमधलं डिफरन्स तुम्हाला विचारतोय, मी सांगतोय बघा. 24 जानेवारी 1950 म्हणजे संविधान सभेचं शेवटचं अधिवेशन कधी भरलंय, 24 जानेवारी 1950. आणि जर तुम्हाला विचारलं संविधान सभेचं शेवटचं सत्र कधी भरलंय, शेवटचं सत्र बनतोय, सत्र सेशन 11वं अधिवेशन किती झालं, 14 ते 26 नोव्हेंबर 1949ला. ओके, आणि शेवटचं अधिवेशन वेगळं, शेवटचं सत्र वेगळं, हा लक्षात ठेवा. ओके, आणि 26 नोव्हेंबर 1949ला घटनेची स्वीकृती करण्यात आली. त्या दिवशी घटनेमध्ये एक प्रस्तावना
22 भाग, 395 कलमं आणि 8 अनुसूच्या. म्हणजे मूळ घटनेमध्ये किती भाग होते रे? 22 भाग होते, 395 कलमं होते. आजही शेवटचं कलम 395च आहे. ओके. आणि 11 सत्र किंवा 11 अधिवेशनं झालेले आहेत. आता सध्या जर घटनेमध्ये बघितला तर किती भाग आहेत रे? 25 भाग आहेत. आता कलमं किती आहेत? 468 आहेत. 468 मग म्हणायलाच, पण शेवटचं कलम आजही 395च आहे. अनुसूच्या किती आहेत मग? 12 अनुसूच्या आहेत सध्या. ओके. आणि प्रस्तावना किती आहेत? आता सध्या एकच आहे, बरोबर, ते वेगळं होणार नाही. बघा, म्हणजे याचा अर्थ भाग कसे कसे ॲड झाले तर भाग 4A आणि भाग 14A. भाग 4A काय रे? मूलभूत कर्तव्य. आणि भाग 14A काय रे? न्यायाधिकरण. हे दोन मात्र 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार ॲड झालेले आहेत. आणि भाग 9A जे आहे, 9A काय रे? नगरपालिका, ते 74व्या घटना दुरुस्तीनुसार ॲड झालेलं आहे 92ला. आणि 9B जे आहे सहकारी सोसायटी आहे, ते 97वी घटना दुरुस्ती 2011ला समाविष्ट झाले. ओके. म्हणजे असे करे भाग ॲड होऊन जवळजवळ 25 भाग निर्माण झालेले आहेत. किती? 25 भाग. आणि 4 अनुसूच्या निर्माण झालेत. 4 नवीन. पूर्वी 8 अनुसूच्या, आता 12 झालेले आहेत. मग 9वी अनुसूचित जमीन सुधारणा विषयक आहे. 10वी पक्षांतरबंदी कायद्यासंबंधित आहे, 52वी घटना दुरुस्ती 1985. आणि 11वी जे आहे ते कशा संबंधित आहे रे? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संबंधित आहे. 12वी अनुसूची मात्र शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेसंबंधित आहे. हे मात्र लक्षात घ्या. ओके. आणि घटनेचा अंमल म्हणलात तर 26 जानेवारी 1950 पासून झालेला आहे. आणि घटना समितीमध्ये रे जे काय 26 जानेवारी 1949 रोजी त्याच दिवशी तात्काळ लागू झालेल्या कोणकोणत्या गोष्टी आहेत रे? तर नागरिकत्वासंबंधित तात्काळ त्या दिवशीच, म्हणजे 394 कलम हेच सांगते की तात्काळ लागू झालेल्या गोष्टी. तर 16 कलमाचा अंमल त्या दिवशी सुरू झाला आहे. कोणकोणते आहेत मग ते? 5 ते 9 कलम कशा संबंधित आहे? 5 ते 9 कलम नागरिकत्वासंबंधित कलम. त्याच वेळेस म्हणजे लगेच 26 नोव्हेंबर, म्हणजे घटना आपण काय म्हणतो रे? कधी लागू झाली म्हणतोय तर 26 जानेवारी 1950ला स्वीकृत केले रे. 26 नोव्हेंबर 1949ला, पण लागू कधी झाली? 26 जानेवारी 1950ला. 26 जानेवारी 1950लाच का लागू झाली? कारण 26 जानेवारी 1930ला आपण पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला आहे. हे कधी ठरण्यात आलं होतं तर 1929ला लाहोर नदीकाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आदेशाखाली राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. तर त्या अधिवेशनामध्ये काय सांगण्यात आलं की बाबा 26 जानेवारी 1930 हा स्वातंत्र्य दिवस पहिला पाळण्यात आला. तेव्हापासून 26 जानेवारी 1930 हा स्वातंत्र्य दिवस पाळण्यास सुरुवात झाली. 26 जानेवारीच का निवडण्यात आली? 30ला मी आत्ताच नाही माहिती 30ला, तर तेव्हा रविवार होता म्हणून पाळण्यात आला असं रोमिला थापर या पुस्तकात सांगण्यात आलेलं आहे. बघा, तर 26 जानेवारी 1950 हा दिवस का निवडला आहे? तर 26 जानेवारी 1930ला पहिला स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केला आहे म्हणून. ओके. तर बघा, लक्षात घ्या, 26 नोव्हेंबर 1949ला काही तरतुदी तात्काळ लागू झाल्यात. कोणकोणत्या? 5 ते 9 नागरिकत्वासंबंधित तरतुदी, 324 निवडणूक आयोग, 379 तात्पुरती संसद व तिचे सभापती उपसभापती, आणि 372, 388, 391, 393 हे आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपतीला जे अधिकार आहेत, म्हणजे आणीबाणी संबंधित अधिकार, तेही तात्काळ लागू झाले. आणि व्याख्या, अर्थबोधन आणि राष्ट्रपतीची शपथ महत्त्वाचे आहे. 60 राष्ट्रपतीची शपथ मात्र तात्काळ लागू झालेल्या गोष्टी आहेत. आणि संविधान सभेची 11 सत्र झाली. 11च्या 11 लक्षात ठेवू नका. पहिलं आणि शेवटचं लक्षात ठेवा. पहिलं सत्र कसं झालं रे? 9 ते 23 डिसेंबर 1946ला. आणि शेवटचं 11वं अधिवेशन आत्ताच सांगितलं थोड्या वेळाखाली 14 ते 26 नोव्हेंबर 1949ला. ओके, एवढं लक्षात ठेवा. आणि संविधान सभेमधल्या महिला सांगतो मी तुम्हाला आता. तर कोणकोणत्या रे? विजयालक्ष्मी पंडित, त्यांचं मतदारसंघ बघा. संयुक्त प्रांतामधून निवडून आलेल्या कोणकोणत्या आहेत? संयुक्त मतदारसंघ त्यांचं संयुक्त प्रांत या मतदारसंघात निवडून आलेल्या कोणकोण आहेत? 5 जणी आहेत. कोण? विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, सुचेता कृपलानी, पूर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी. ओके. आणि आम्मू स्वामीनाथन, तिघी जे आहेत ते मद्रासमधून निवडून आलेत. कोण रे? आम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख, लक्ष्यानी वेलुयुधन. आणि बंगाल प्रांतातून दोघी आल्यात, लीला रे, रेणुका रे, दोन्ही रे बंगाल प्रांत. ओके. आणि केंद्रीय प्रांत, त्यालाच आपण बिहार किंवा बेरार म्हणतो. बेरारमधून कोण निवडून आले रे? राजकुमारी अमृता कौर, केंद्रीय प्रांत किंवा बेरार म्हणा. हंसा मेहता, बॉम्बे, आपलं बॉम्बे हंसा मेहता. सरोजिनी नायडू बिहार प्रांतातून निवडून आल्या. मालती चौधरी ओरिसामधून. आणि ॲनी मस्करीन त्रावणकोरमधून निवडून आल्या. यांचं वैशिष्ट्य बघायचं म्हणलं तर बघा, कोण किती झाल्या? 15 महिला आहेत. कोणकोणत्या 15 महिला? विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, सुचेता कृपलानी, पूर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी, आम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख, दक्षयानी वेलुयुधन, लीला रे, रेणुका रे, विजयालक्ष्मी राजकुमारी अमृता कौर, हंसा मेहता, सरोजिनी नायडू, मालती चौधरी, ॲनी मस्करीन. आता विजयालक्ष्मी पंडित ही युनोच्या आमसभेच्या अध्यक्ष झाल्या होत्या. ते महाराष्ट्राचे राज्यपालही झाल्या होत्या, विजयालक्ष्मी पंडितजी. ओके. आणि बेगम रसूल जे आहेत मुस्लिम लीगच्या होत्या. एकमेव घटना समितीतल्या एकमेव महिला स्त्री होत्या ह्या. कोण? म्हणजे कुणाच्या? मुस्लिम लीगच्या असणाऱ्या बेगम रसूल. आणि सुचेता कृपलानी देशातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. सुचेता कृपलानी
देशातील पहिल्या महिला, म्हणजे यांचे वैशिष्ट्य सांगतोय. पूर्णिमा बॅनर्जी अहमदाबादमधील काँग्रेसच्या सचिव होत्या ते. कमला चौधरी सविनय कायदेभंग चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. अम्मू स्वामीनाथन भारत स्काउट गाईड्सच्या अध्यक्ष होत्या त्यांनी. दुर्गाबाई देशमुख या सी डी देशमुखच्या पत्नी होत्या, लक्षात ठेवा. ओके. आणि दक्षियांनी विल्युदन या घटना समितीमधील एकमेव दलित स्त्री होती. एकमेव दलित स्त्री कोण रे विचारू शकता अशा प्रश्नावर. दक्षियांनी विल्युदन. आणि लीला रे फाळणीमुळे व्यतीत होऊन घटना समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारा कोण होता रे? लीला रे. बघा, फाळणीमुळे व्यतीत होऊन घटना समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणाऱ्या कोण? लीला रे ह्या होत्या. आणि रेणुका रे कोण होत्या रे? ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्सच्या अध्यक्ष होत्या. आणि राजकुमारी अमृता कौर देशातल्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या. देशातल्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री. ओके. आणि यांनीच काय भरवलं होतं रे? ते जे सिमला या ठिकाणी सर्वपक्षीय जी काय आपल्या याच्यासाठी ग्राम प्रशासनासाठी त्यांनी एक अधिवेशन भरवलं होतं. ओके. मालती चौधरी, गांधीजी यांना तोफानी असं नाव दिलं होतं मालती चौधरी यांना. आणि ॲनी मस्करीन हे केरळमधून लोकसभेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला होत्या. ओके. आणि संविधान सभेमधल्या बिगर काँग्रेस सदस्य कोण कोण रे? सरदार हुकुम सिंग. बघा, खालीलपैकी संविधान सभेमध्ये बिगर काँग्रेस सदस्य कोण कोण होते असा प्रश्न विचारू शकतात. कोण कोण होते? बघा, लक्षात घ्या. सरदार हुकुम सिंग, ठाकूरदास भार्गवजी, एस.सी. कुंजरूजी, तिकचंद्र बक्षीजी, पी.एस. देशमुखजी, सच्चिदानंद सिन्हाजी. बघा, सच्चिदानंद सिन्हा लक्षात ठेवा. श्यामाप्रसाद मुखर्जीजी. जे श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे कोण रे? तर 1951 साली जनसंघाची स्थापना कोणी केली असं विचारतील. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलं होतं, बरोबर. आणि पी.एस. देशमुखजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एस.जी. अय्यंगार, एस.सी. मुखर्जी, के.टी. शहा, एम.आर. जयकर, डॉक्टर राधाकृष्णन हे मात्र संविधान सभेमध्ये बिगर काँग्रेसचे सदस्य होते. ओके. आता फॅक्च्युअल काही गोष्टी लक्षात ठेवा. खर्च किती आला आहे संविधान सभाला म्हणजे जे बनवण्यासाठी? तर 64 लाख रुपये खर्च आला आहे. कालावधी किती लागला रे? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागला आहे. जवळजवळ आपण 60 देशाच्या घटनेचा अभ्यास केलेला आहे, बरोबर. आणि घटनेची हस्तलिखित जे आहे ते प्रेम बिहारी नारायण राजयादव यांनी केले. घटनेमध्ये त्यांनी जे हस्तलिखित लिहिले त्यामध्ये 251 पानं होती. त्याचं वजन 3.75 किलो होतं. ओके. आणि चित्ररूप सजावट कोणी केले रे घटनेला? नंदलाल बोस यांनी केले. प्रस्ताविक सजावट म्हणजे प्रस्तावनेला सजावट कोणी केले? बेओर राम मनोहर सिन्हा यांनी केलेलं आहे. ओके. आणि चिन्ह काय होतं? हत्ती. आणि चीफ ड्राफ्टमन एस.एन. मुखर्जी आत्ताच सांगितले. ओके. आणि संविधान सभेत सर्वाधिक दिवस चर्चा कशावर झाली? मूलभूत हक्कावर झाली 16 दिवस. आणि त्यानंतर महाराष्ट्र तत्वावर वगैरे. ओके. आणि कोणत्या महिलेने संविधान सभेत सर्वाधिक सहभाग नोंदवला आहे? दुर्गाबाई देशमुख यांनी. आणि संविधान सभा तात्पुरती संसद म्हणून कधी कार्य केली रे? 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत काम केलेलं आहे. आणि संविधान सभेवर पहिली स्वाक्षरी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची, तर शेवटची स्वाक्षरी फिरोज गांधी यांची होती. आणि कायद्याचं राज्य या तत्वाचे प्रवर्तक कोण होते रे? सर एडवर्ड कोक हे होत. तर कायद्याचे प्रस्थापित पद्धत मात्र जपान यांच्याकडून घेतली आहे. संविधान सभेची 11 सत्र झालीत. संविधान सभेने 166 दिवस काम केले. त्यापैकी 114 दिवस घटनेच्या मसुद्यावर चर्चा करण्यास वेळ गेले. ओके. आणि संविधान दिवस 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली. ते 26 नोव्हेंबर या दिवस आठवण म्हणून संविधान दिवस म्हणून 2015 पासून आपण काय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत साजरा केला जातो. काय उद्देश आहे ते साजरा करण्याचा? तर नागरिकात घटनेची मूल्य प्रोत्साहित करणं हा उद्देश आहे. लक्षात. तर आपण संविधान सभेची सत्रे बघितलीत, काही फॅक्च्युअल गोष्टी बघितल्यात. त्यानंतर तात्काळ लागू होणाऱ्या तरतुदी काय आहेत ते 16 कलमं बघितलीत. त्यानंतर काय विशेष जी काही गोष्टी आहेत, जे तारखा आहेत त्या गोष्टी बघितल्यात. संविधान सभेच्या रचनेमध्ये बदल जे आहे म्हणजे संविधान सभेला पूर्णतः सार्वभौमतेनं किंवा संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा असेल. जे कायदेमंडळाचा दर्जा म्हणजे काय? घटना निर्मितीच्या वेळेस अध्यक्ष म्हणून कोण राहतील? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ज्यावेळेस संविधान सभा कायदे म्हणून काम करेल तेव्हा जी.व्ही. मावळणकर. ओके. आणि भारत आणि पाकिस्तान 2 डॉमिनियन निर्माण झाल्यामुळे मात्र काय 389 पैकी 299 सदस्य असे 3 बदल झालेले ते बघितले. आणि समित्या बघितल्या संविधान सभेच्या. मसुदा समिती सगळ्यात महत्त्वाची आहे, ते महत्त्वाचे लक्षात ठेवा मित्रांनो. संघराज्य घटना समिती, संघराज्य अधिकार समिती हे मात्र पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, ते महत्त्वाचं आहे. कार्यपद नियम समिती, सुकाणू समिती आणि वित्त स्टाफ समिती याचे ध्वज समिती याचे कोण आहेत तरी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती सरदार पटेल, मूलभूत हक्क उपसमिती जे.बी. कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती एस.सी. मुखर्जी. एवढ्या मात्र समिती लक्षात ठेवावं लागणार आहेत. ओके. आणि संविधान सभेचे पहिलं अधिवेशन जे तात्पुरतं अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी भरले आहे ते दिल्ली या ठिकाणी भरले. अध्यक्ष सज्जन सिन्हा, उपाध्यक्ष कोण होते रे? फ्रँक अँथोनी. आणि USA, चीन, ऑस्ट्रेलिया देशाचं संदेशाचं वाचन करण्यात आलं. ओके. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि 11 डिसेंबर 1946 रोजी कायमस्वरूपी बैठक भरली. त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष एस.सी. मुखर्जी. आणि
कायदेशीर सल्लागार बी एन राव हे होते. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि 13 डिसेंबर 1940 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन मांडले आणि त्याला काय रे मंजुरी मात्र 22 जानेवारी 1947 रोजी मिळाली. ओके. संविधान सभेमध्ये एकूण टोटल मेंबर किती होते रे? 389 सदस्य होते. त्यापैकी 296 ब्रिटिश म्हणजे काय रे भारत म्हणजे ब्रिटिश भारतमध्ये आणि 93 संस्थानिकांचे होते. इलेक्शन फक्त 296 लोकांनी झाली. म्हणजे असं म्हणू शकतो का संविधान सभा ही इलेक्टेड होती? चुकीचं आहे. तर काय रे अंशतः इलेक्टेड होती असं म्हणू शकतो, कारण 93 संस्थानिक मात्र त्यांचं इलेक्शन न होता ते नॉमिनेट झालेले आहेत. इलेक्टेड म्हणता येणार नाही टोटली आपल्याला, बरोबर. तर एवढ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या आहेत. एक्स्ट्रा गोष्टी आपण आता तारखा, सगळ्यात महत्त्वाच्या तारखा जे काय आहेत तर अत्यंत महत्त्वाचं आहे संविधान सभेमधल्या. आणि तारखानंतर आपण स्त्रोत कुठून घेतले ते बघू आणि घटना निर्मिती हा टॉपिक संपला असं जाहीर करू. बघू आता. बघा कोणत्या रे तारखा, अत्यंत महत्त्वाच्या तारखा मी सांगतोय. आता या तारखा पाठच पाहिजे. बघा असा कोणताच विद्यार्थी नको आहे की ज्याला हे तारखा माहिती नाहीत. प्रत्येकालाच माहिती पाहिजे. मी जे आता तारखा सांगणार आहे ते तारखा माहिती पाहिजे. याच्यानंतर घटनेची वैशिष्ट्य हा टॉपिक बघणार आहोत आपण. तिथं पुन्हा स्त्रोत तुम्हाला रिपीट होतील, पण घटनेची वैशिष्ट्य बघणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला म्हणाल की तुम्ही सर फेडरेशन वगैरे घेतलं नाही, तिथं घेणार आहे, फक्त तुम्हाला ओळख करून दिले. असो. बघा आता काही जी महत्त्वाची जी काय हे आहेत तारखा आहेत ते आपण या ठिकाणी तारखा बघू. महत्त्वाच्या कोणकोणत्या तारखा आहेत संविधान सभेच्या याच्यामध्ये महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत. बघा आता अत्यंत महत्त्वाच्या तारखा आहेत. ह्या सगळ्या फॅक्च्युअल डेटा आणि पाठच पाहिजे. आणि एवढ्या तारखा माहीत असेल तर कुठलाच प्रश्न चुकत नाही तारखेवर आलेला. मी हे तुम्हाला आवर्जून सांगतो. बघा आता घटनेची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949, तर घटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली, बरोबर. आता बघा कॅबिनेट मिशन दिल्लीला पोहोचलं आहे 24 मार्च 1946 आणि कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर झालं आहे 16 मेला. ओके. आणि अंतरिम सरकारची तारीख याच्यावर विचारले. अंतरिम सरकारची तारीख सप्टेंबर 1946. संविधान सभेची तात्पुरती बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी. संविधान सभेची कायमस्वरूपी बैठक 11 डिसेंबर 1946. उद्दिष्टांचा ठराव कधी मांडलाय? 13 डिसेंबर 1946 रोजी. आणि मंजुरी कधी मिळाली? 22 जानेवारी 1947 रोजी. संविधान सभेचं पहिलं सत्र 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी. आणि अंतिम संविधान सभेचं शेवटचं सत्र 14 ते 26 नोव्हेंबर 1949. माउंटबॅटन योजना जाहीर 3 जून 1947 रोजी. मान्यता 18 जुलै 1947 रोजी. भारत स्वातंत्र्य कायदा म्हणून पारित झाला, बरोबर. राष्ट्रध्वज स्वीकृत 22 जुलै 1947 रोजी. राष्ट्रकुलाला अनुमोदन मे 1949 रोजी. ओके. आणि 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेची शेवटची बैठक भरली, शेवटचं अधिवेशन भरले 24 जानेवारी 1950 रोजी. आता मसुदा समितीच्या संबंधित तारखा महत्त्वाच्या. स्थापना 29 ऑगस्ट 1947. पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947. पहिला अहवाल फेब्रुवारी 1948 आणि अंतिम अहवाल 4 नोव्हेंबर 1948. इतर तात्पुरती संसद म्हणून कोणी किती कालावधीसाठी काम केले रे संविधान सभा? 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत. ओके. तर एवढ्या फॅक्च्युअल जे तारखा आहेत ते लक्षातच ठेवावे लागणार आहेत. तर हे जर लक्षात नसले तर प्रश्न निश्चिंत सुटणार नाहीत. ओके. तर त्यानंतर आपण घटनेची स्त्रोत बघणार आहोत. तर कोणकोणती स्त्रोत आहेत घटनेचे ते या ठिकाणी आपण बघू. बघा आता घटनेचे स्त्रोत आपण ब्रिटनकडून काय घेतलं आहे लक्षात घ्या. पहिले 1935च्या कायद्यानुसार आपण काय घेतलं आहे बघा. संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, आणीबाणी तरतुदी, प्रशासकीय तपशील आणि UPSC आयोग जे आहे हे एवढं घेतलेलं. राज्यपालाचं पद 1935चा कायदा. आणि डिफरन्स सांगतोय बघा. तर राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी असला पाहिजे, कॅनडाकडून घेतले, हा डिफरन्स आहे, बरोबर. आता आपण ब्रिटनकडून काय घेतलं बघा. जवळजवळ आपली जी संसदीय शासन व्यवस्था आहे सगळे आपण ब्रिटनकडून घेतले. बघा कोणकोणत्या? कॅबिनेट व्यवस्था, द्विग्रही संसद, फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम. फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम काय रे? बघा पहिलं सांगून टाकतो मला ब्रिटनकडून काय काय घेतलं. कॅबिनेट व्यवस्था, द्विग्रही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, संसदीय शासन व्यवस्था, कायद्याचं राज्य, एकेरी नागरिकत्व, कायदा करण्याची पद्धत, संसदीय विशेषाधिकार, कॅगचं कार्यालय, पंतप्रधान पद, हे सगळं आपण कोणाकडून घेतलंय? ब्रिटनकडून घेतलंय. आता एकेरी नागरिकत्व बरेच जण काय म्हणतात तरी कॅनडाकडून घेतलंय. चुकीचं आहे बरं का. कोणाकडून घेतलं रे एकेरी नागरिकत्व? काय बोलतोय मी? ब्रिटनकडून. ओके. तर आता फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम म्हणजे काय रे? बघा आता आपण इलेक्शनला 10 जण उभा राहू, 15 जण उभा राहू, ज्याला सर्वाधिक मिळतात तो निवडून येतो, त्यालाच फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम म्हणतात. फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम, ज्याला सर्वाधिक मतं मिळतात तो निवडून येतो. ओके. बघा आता त्यानंतर जपानकडून आपण कायद्याची प्रस्थापित पद्धत घेतली.
फ्रान्सकडून आपण गणराज्य, प्रस्ताविकेतली स्वातंत्र्य, समता, बंधुता घेतले. दक्षिण आफ्रिकेकडून आपण घटनादुरुस्ती पद्धत घेतली आहे दक्षिण आफ्रिकेकडनं, आणि राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक घेतली आहे, राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक. ओके. आणि ऑस्ट्रेलियाकडून आपण समर्थ सूची, संयुक्त बैठक आणि व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य घेतलेलं आहे. ओके. आणि रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य, प्रस्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श हे आपण रशियाकडून घेतले आहे. आणि आयरिश घटनेकडून ओके राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. बघा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आयरिशकडून, राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक दक्षिण आफ्रिकेकडून. हा डिफरन्स लक्षात घ्या. जर्मनी आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे जर्मनीकडून घेतले आहे. ओके. आता कोणतं राहिलं रे? कॅनडा. कॅनडाकडून काय काय घेतलं बघा, जवळपास सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्या गोष्टी आपण अमेरिकेकडून घेतलेल्या आहेत, पण सर्वोच्च न्यायालयाचं सल्लागार अधिकार क्षेत्र मात्र कोणाकडून घेतले रे? तर ते कॅनडाकडून घेतलेलं आहे. शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद हे आपण कॅनडाकडून घेतले. राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक हे कॅनडाकडून घेतले. प्रभावी केंद्र असलेलं राज्य हे कॅनडाकडून, केंद्र सूची आणि राज्य सूची हे कॅनडाकडून घेतलेले आहे. आता बघा, अमेरिकेकडून महत्त्वाचं आहे मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद, राष्ट्रपती सरसेनापती असेल हे, राष्ट्रपती महाभियोग, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून दूर करणं, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्वलोकन, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीचं कार्य हे आपण कुठून घेतले? अमेरिकेकडून घेतले. बघा, आता महत्त्वाचे पुणेसे सांगतोय, मूलभूत हक्क कोणाकडून घेतले रे? किमान कीवर्ड्स, मूलभूत हक्क अमेरिका. त्यानंतर केंद्र प्रभावी असलं पाहिजे कॅनडा. राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी, आता सध्या राज्यपाल किती वादाचा मुद्दा आहे, मग राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी कॅनडा. त्यानंतर घटनादुरुस्ती दक्षिण आफ्रिका, संयुक्त बैठक ऑस्ट्रेलिया, राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे DPSP ज्याला म्हणतो आयरिश, मूलभूत कर्तव्य रशिया. ओके. एकेरी नागरिकत्व कॅनडा. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे सगळे तर लक्षात ठेवाच लागणार आहे. जे मी तुम्हाला स्त्रोत सांगितलेत तेवढी स्त्रोत सगळी लक्षात ठेवावं लागणार आहेच, 100% लक्षात ठेवावं लागणार आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही. ओके. अंतरिम गव्हर्नमेंटमध्ये अध्यक्ष कोण होते रे? मग अंतरिम गव्हर्नमेंटमध्ये 1946ला अध्यक्ष व्हाईसरॉय होते बरं का. आणि ज्याला आपण व्हाईस प्रेसिडेंट म्हणतो, प्रेसिडेंट कोण होतं? गव्हर्नर जनरल, आणि व्हाईस प्रेसिडेंट पंडित जवाहरलाल नेहरू होते. UPSCला प्रश्न आला होता त्यावर, लक्षात, ते मात्र लक्षात ठेवा बरं का. तर बाकी आता काय तुम्हाला असं सांगायची मला वाटत नाही गरज, की बघा फॅक्च्युअल काही गोष्टी सांगतो, फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवू शकता. तर घटना समितीवर टीका कोणी काय केली? हिंदूची सभा कोणी म्हणलं रे? लॉर्ड विस्काउंट यांनी म्हणलं आहे. भारतातली फक्त एका प्रमुख समुदायाचे प्रतिनिधित्व असं विस्टन चर्चिल यांनी म्हणलं आहे. काँग्रेसचं वर्चस्व एकपक्षीय संस्था होती असं ग्रॅव्हिन ऑस्टिन यांनी म्हणलेलं आहे. ओके. बाकी काय एवढं असं महत्त्वाचं नाही, तुम्ही एवढं काही असं बाकी करण्याची गरज नाही. म्हणजे मला वाटत नाही की याच्या व्यतिरिक्त काहीतरी केलं पाहिजे, असं काही नाही. फक्त घटना समितीमध्ये मात्र किती उपाध्यक्ष होते रे? कायमस्वरूपी 2च होते. कोण? SC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी, असे 2 उपाध्यक्ष होते बरं का, लक्षात ठेवा. खरे SC मुखर्जी म्हणजे काय हरेंद्र कुमार मुखर्जी जे काय, असे 2 मात्र कायमस्वरूपी उपाध्यक्ष होते. तर ज्या तारखा जे काय तुम्हाला सांगितलं आहे संविधान सभा या टॉपिकमध्ये, घटना निर्मिती या टॉपिकमध्ये, तर घटना निर्मिती या टॉपिक तुम्हाला अगदी डिटेल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते व्यवस्थित करा. जेवढा वेळ मी घालवला आहे खरंच मित्रांनो तुमच्यासाठी, मी हे रोज एक टॉपिक निश्चिंत टाकत जाईल. काल टाकला नाही त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचा मनापासून माफी मागतो, पण निश्चिंत मी रोजच्या रोज टाकत जाईल. आणि सर्वांनी वाट बघताय. ओके. निश्चिंत, तर अभ्यास निश्चिंत करा, व्यवस्थित करा. काही सूचना असतील तर नक्की माझ्यापर्यंत कळवा. आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर असू द्या, आणि माझं प्रेम नक्कीच तुमच्यावर असेल ही मी तुम्हाला आवर्जून सांगतो आहे. आणि सर्वांना मी अप्पा हातनोरे सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद मित्रांनो.